Hello students, so welcome to online platform of Abhinav Science Academy. Okay, in this online platform we are going to discuss one chapter in 1 hour according to your board preparation. Okay, so today we are going to discuss the one of the most important chapter from your 12th syllabus, that is nothing but the what, rotational dynamics. Okay, so if you consider the marks or the weightage is minimum 5 to 7 marks. Okay, so maximum is 7 marks are given to this chapter. Okay, so this chapter is divided into what, two parts. First half part you will learn what regarding the uniform circular motion, and the next half parts will deal with what, the rotational dynamics, or you can say the rigid body motion of the what, rigid body. Okay, so the some basic concept from the what, this chapter starts from the what, the uniform circular motion. So as we know that if you consider the motion of the fan, okay, and the motion of the what, planets around the what, sun, and the motion of the what, electrons around the what, nucleus, so these are the known as the what, circular motion. So such a type of circular motions are also available, or you can say also present in around us. Okay, so the first definition of the uniform circular motion is when the object moving along the circular path, okay, with a constant speed, I'm not telling that with a constant velocity, okay, because velocity goes on changes. So the definition of the uniform circular motion is what, when the object is moving along the circular path with a constant speed is called as what, uniform circular motion. Okay, example is what, the fan. Okay, so when you turn on the fan will rotate with what, constant speed, that is known as what, uniform. And then another example is what, the second hand into the what, clock. ओके, जे म्हणजे सेकंड हँड जे मूव्ह होतंय क्लॉकमध्ये ते पण काय असतं, युनिफॉर्म, म्हणजे एव्हरी सेकंडमध्ये तितकंच जाते, तितक्याच स्पीडनं जात असते ते. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द व्हॉट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे एखादं मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स माहिती करून घ्यायचे असतात. ठीक आहे, सो फर्स्ट वन इज इट इज अन ॲक्सेलरेटेड मोशन अँड द सेकंड वन इज व्हॉट, इट इज अ पिरियॉडिक इन मोशन. ठीक आहे, हां, म्हणजेच काय ॲक्सेलरेटेड म्हणजेच काय, इवन दो त्याचं स्पीड जरी कॉन्स्टंट असेल पण त्याचं डायरेक्शन लगातार काय होते, चेंज. तर इथं डायग्राममध्ये बघू शकता, तर याचं जी व्हेलॉसिटी आहे, या पॉईंटला जेव्हा पार्टिकल असते त्याची व्हेलॉसिटी इथं असणार. ठीक आहे, जेव्हा हा पार्टिकल इकडे येणार त्याची व्हेलॉसिटीचं डायरेक्शन इकडं. ओके, सो इफ यू कन्सिडर दिस वन. ओके, हां, जेव्हा पार्टिकल इथं येतो त्याची व्हेलॉसिटी इकडं असणार, जेव्हा पार्टिकल इथं येणार त्याची व्हेलॉसिटी इकडं. त्यामुळे व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होत आहे पण मॅग्निट्यूड इज रिमेन कॉन्स्टंट. सो दॅट्स वाय डायरेक्शन चेंज झालं की व्हेलॉसिटी चेंज, आणि जिथं व्हेलॉसिटी चेंज होते तिथं काय असणार आहे, ॲक्सिलरेशन असणार आहे. ठीक आहे, अँड द नेक्स्ट वन इज व्हॉट, इट इज द पिरियॉडिक मोशन. अच्छा, पिरियॉडिक म्हणजेच काय, एक राऊंड कंप्लीट करून तो वापस त्याच पॉईंटला येतो, जिथून सुरुवात केलेला आहे तिथंच तो वापस येतो, त्याला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन. ओके, आणि सर्क्युलर मोशनमध्ये दोन टाईपचेच व्हेलॉसिटी असतात, एक असते टँजेन्शियल व्हेलॉसिटी आणि एक असते अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, ज्या म्हणजे एक पर्टिक्युलर टाईममध्ये तो किती अँगल सबस्टेंड करतोय सेंटरपासून, त्याला आपण काय म्हणतो, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि टँजंट व्हेलॉसिटी नेहमी रेडियसला परपेंडिक्युलर असते, रेडियसला काय असते, परपेंडिक्युलर असते. ठीक आहे, हां, सो नेक्स्ट इज बट वन मोर थिंग आय वॉन्ट टू टेल यू दॅट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे एक ॲक्सिलरेशन असते त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन, आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटीमुळे जे ॲक्सिलरेशन असते ते टँजेन्शियल ॲक्सिलरेशन. पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लक्षात घ्या, टँजेन्शियल ॲक्सिलरेशन नेहमी काय असते, झिरो असते. काय असते, झिरो असते जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर. ठीक आहे, हां, द नेक्स्ट पॉईंट इज there are some terms regarding the what, uniform circular motion. जसं मोशन इन स्ट्रेट लाईन माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, तर मोशन इन स्ट्रेट लाईन कुठून सुरुवात होते, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड देन ॲक्सेलरेशन, स्पीड. करेक्ट. ओके, जसं मोशन इन स्ट्रेट लाईनमध्ये हे टर्म्स आहेत, सिमिलरली देर आर मेनी टर्म्स रिलेटेड टू व्हॉट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो फर्स्ट वन, जसं लिनियर मोशनमध्ये डिस्टन्स असते तिथं इथं काय असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हां, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, जेव्हा ऑब्जेक्ट सर्कलमध्ये फिरत असतो तेव्हा एका पॉईंटला तो इथं असणार, नेक्स्ट मुवमेंटमध्ये तो इथं असणार आहे. ठीक आहे, मग एका छोट्याशा टाईममध्ये तू किती अँगल सबस्टेंड करतोय, रेडियस विथ अ व्हॉट, रेडियस इज नोन एज व्हॉट, angular displacement. So it is the angle subtended by the radius vector at the center of the what, circular motion. Okay, and then unit is what, radian, कारण का angle म्हणजे असा radian झाला ना. करेक्ट. ओके, हां, and then we know that angle is nothing but the what, arc divided by radius. Arc divided by what, radius. Okay, so this is the length of the arc and then divided by what, radius. And then angular velocity,
The next term is what? Angular velocity. So if you consider angular velocity, you can compare it with what? Linear velocity. So linear velocity is equal to what? The rate of change of displacement or rate of change of distance with time. Similarly, angular velocity is nothing but the what? It is the rate of change of तिथं displacement होतं, इथं काय असणार आहे? Angular displacement. Okay? म्हणजे लिनियर velocity मध्ये काय असतं? dx by dt असते. तर angular velocity मध्ये d theta divided by dt. हे लिनियर डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ टाइम आणि लिनियर डिस्प्लेसमेंट विथ टाइम, व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग इथं काय असणार आहे? युनिट मीटर पर सेकंड. पण इथं अँगल कशामध्ये मेजर करतो आपण? रेडियनमध्ये. आणि टाइम सेकंड्समध्ये. म्हणजे इथं युनिट काय असणार आहे? रेडियन पर सेकंड. ओके. सो यू कॅन जस्ट कम्पेअर विथ दिस व्हॉट? लिनियर मोशन. अँड देन नेक्स्ट वन इज अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता लिनियर ॲक्सेलरेशन काय? द रेट ऑफ चेंज ऑफ velocity. ओके. हां, सिमिलरली मग इथं काय असणार आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर velocity. ओके. हां, सो अल्फा म्हणजे लिनियर मोशनमध्ये काय असते? ए इज नथिंग बट द वॉट? डी व्ही बाय डी टी. मग इथं काय असणार आहे? डी ओमेगा बाय डी टी. आणि इथं युनिट काय असणार आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथं युनिट काय असणार आहे? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर हे जे डेफिनेशन्स आहेत, हे थोडंसं डेफिनेशन्स तुम्ही 1-2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. डिफाईन अँग्युलर ॲक्सेलरेशन, डिफाईन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड मेन्शन द युनिट्स. ओके. त्याच्यासाठी हे तुम्हाला थोडंसं लक्षात घ्यावं लागणार. सो नेक्स्ट वन इज तर जसं मी सांगितलं की सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन असते आणि त्याच्यामध्ये 2 टाईपचे ॲक्सेलरेशन आहेत. एक सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि दुसरं काय असणार आहे? टँजन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे. आता सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजेच काय? सेंट्रिपिटल म्हणजेच काय? द सेंटर सिकिंग, म्हणजे नेहमी टुवर्ड्स द व्हॉट? सेंटर, और इट इज ॲक्टिंग टुवर्ड्स द व्हॉट? सेंटर. सो द ॲक्सेलरेशन विच इज डायरेक्टेड along the radius and always directed towards the center of the what? Circular path or circular motion. That acceleration is called as what? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ठीक आहे. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये जात असेल विथ रेडियस आर, ठीक आहे, तर हे झालं तुमचं टँजेन्शियल व्हेलॉसिटी. करेक्ट. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे ओमेगा. डन. तर ही व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होते, त्यामुळे तिथे एक ॲक्सेलरेशन येते आणि दॅट ॲक्सेलरेशन इज ऑलवेज पॉइंटिंग टुवर्ड्स व्हॉट? सेंटर. आणि त्याच ॲक्सेलरेशन आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि त्याच्यामध्ये टँजेन्शियल ॲक्सेलरेशन जे असते, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन नेहमी एक तरी व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला असणार किंवा व्हेलॉसिटीच्या अपोजिट असणार. काय असणार आहे? अपोजिट असणार. ठीक आहे. अँड देन acceleration equation in case of the what? Circular motion is given by the what? Centripetal acceleration is nothing but v square by r. पण आपल्याला माहिती आहे की v चे इक्वेशन काय असते? r ओमेगा असते. ठीक आहे. हा, मग व्हीच्या ठिकाणी जर r ओमेगा ठेवला तर तुम्हाला हे एक इक्वेशन मिळणार आहे. ठीक आहे. सो दिस इज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ v अँड सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ ओमेगा. ठीक आहे. तर हे इक्वेशन लक्षात घ्या प्लस डेफिनेशन 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. अँड देन टँजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजे काय? द ॲक्सेलरेशन विच चेंज मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी. ठीक आहे. म्हणजेच काय? ॲक्च्युली याचं मॅग्निट्यूड तरी चेंज होत नाही, पण याचं डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याच्यामध्ये एक ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड होते अँड दॅट ॲक्सेलरेशन इज नोन एज व्हॉट? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ओके. आता इथं बघा, जे ओमेगाचं डायरेक्शन आहे किंवा आपण म्हणतो ना की ओमेगा कोणत्या डायरेक्शनला अप्लाय होऊ शकते, बिकॉज ओमेगा इज व्हॉट? वेक्टर क्वांटिटी, व्हेलॉसिटी. जर समजा ऑब्जेक्ट अशा प्रकारे फिरत असेल तर आपण सरळ राईट हँड रूल यूज करू शकतो आणि ऑब्जेक्टच्या मोशनच्या डायरेक्शनला आपण जर बेंड केलं, थंब रिप्रेझेंट्स व्हॉट? ओमेगा. थंब रिप्रेझेंट्स व्हॉट? ओमेगा. म्हणजे ओमेगा इथं अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे. तशा प्रकारे जर समजा ऑब्जेक्ट अशा प्रकारे फिरत असेल तर यू कॅन यूज द व्हॉट? राईट हँड थंब रूल अँड देन बेंड along the what? Direction of the particle and thumb represents what? Omega. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जर असा फिरत असेल तर थंब अपवर्ड येणार आणि ऑब्जेक्ट जर असा डाऊनवर्ड फिरत असेल, उलटा फिरत असेल तर थंब डाऊनवर्ड येणार. ठीक आहे. दॅट्स वाय द डायरेक्शन ऑफ द ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय द व्हॉट? राईट हँड थंब रूल. ओके. त्यामुळे ते रूल एक लक्षात घ्या. डेफिनेशन ऑफ द बोथ. स्पेशली सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, स्पेशली व्हॉट? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन याचं डेफिनेशन तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके. सिम्पली 2 मार्क्ससाठी विचारतात, इक्वेशन किंवा डेफिनेशन. ओके. तर आजच्या याच्यामध्ये काय आहे? आता युनिफॉर्म झालं आपल्याला. ठीक आहे. तर युनिफॉर्ममध्ये काय? स्पीड कॉन्स्टंट असते. ठीक आहे. रेडियस पण कॉन्स्टंट असते अँड ओमेगा इज व्हॉट? कॉन्स्टंट. पण आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्येच काय? वेन द स्पीड ऑफ द पार्टिकल इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. जेव्हा आपण फॅन टर्न ऑन करतो, स्लोली फॅनची स्पीड वाढते, त्याच्यानंतर कॉन्स्टंट येते. पण जेव्हा कॉन्स्टंट येते त्याच्या पहिला ते इन्क्रीजिंगमध्ये असते. ते काय असते? इन्क्रीजिंगमध्ये असते. ठीक आहे. आणि जेव्हा आपण फॅन ऑफ करतो तेव्हा त्याचं स्पीड स्लोली डिक्रीज होते. ठीक आहे. आणि फायनली इट कम टू व्हॉट? रेस्ट. ओके. मग याच मोशनला आपण काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म म्हणतो. म्हणजे जिथं स्पीड कॉन्स्टंट नाही आहे, स्पीड कॉन्स्टंट नाही आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, फॉर इन्क्रीजिंग
म्हणजे समजा जर अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा स्पीड वाढत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन ह्यांचं डायरेक्शन काय असते, सेम असते. काय असते, सेम असते. जसं लिनियर स्पीडमध्ये समजा एखादा रोडवरती जर एखादा टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जात असेल, समजा फोर व्हीलर आहे, याची स्पीड वाढत असेल, मग व्हेलॉसिटीचं डायरेक्शन आणि ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन काय असते, सेम असणार ना. इथं लिनियर ॲक्सेलरेशन असणार. सो वेन ॲक्सेलरेशन अँड व्हेलॉसिटी बोथ आर इन द सेम डायरेक्शन देन द व्हेकल स्पीड इज इन्क्रीजिंग. ठीक आहे. आणि जेव्हा हे समजा व्हेकल आहे अँड देन इफ इट इज मुव्हिंग इन दिस डायरेक्शन, पण याचं ॲक्सेलरेशन जर इकडे या बाजूला असेल ती तर व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे, डिक्रीज. मग सिमिलरली फॉर इन्क्रीजिंग स्पीड म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये जर स्पीड इन्क्रीज होत असेल ओमेगा आणि अल्फामध्ये, दॅट मीन्स लिनियर अँग्युलर व्हेलॉसिटी अँड देन अँग्युलर ॲक्सेलरेशनमध्ये अँगल काय असतो, झिरो असतो. अँगल झिरो म्हणजेच काय, बोथ द वेक्टर्स आर पॉइंटिंग इन दी सेम डायरेक्शन. अँड देन फॉर डिक्रीजिंग स्पीड मीन्स व्हॉट, लाईक टर्निंग ऑफ द फॅन. टर्निंग ऑफ द फॅनमध्ये काय होतंय, ॲक्सेलरेशन इज अपोजिट, दॅट मीन्स अँग्युलर ॲक्सेलरेशन इज अपोजिट टू व्हॉट, ओमेगा. त्यामुळे इथं हे तुम्ही कम्पेअर करू शकता आणि स्पीड डिक्रीजसाठी हे तुम्ही कम्पेअर करू शकता. इथं जसं अपोजिट असते व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन अपोजिट, तसंच इथं अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असते, अपोजिट असते. ठीक आहे. हां, सो नेक्स्ट वन इज ओके. सो दिस इज व्हॉट वन न्यूमरिकल डिपेंडिंग ऑन द व्हॉट सम इक्वेशन्स. तर पहिला मी तुम्हाला इक्वेशन सांगतो. जसं लिनियर इक्वेशनमध्ये काय असतं, व्ही इज इक्वल टू व्हॉट, व्ही नॉट प्लस एटी असते. ठीक आहे. हां, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, व्ही नॉट स्क्वेअर प्लस 2ax असते. ठीक आहे. अँड देन एक्स इज इक्वल टू व्हॉट, ut प्लस हाफ a टी स्क्वेअर. जसं हे लिनियर मोशनमध्ये इक्वेशन्स आहेत तशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये इक्वेशन काय होणार, फायनल व्हेलॉसिटी ओमेगा असते, इनिशियल व्हेलॉसिटी ओमेगा नॉट प्लस अल्फा टी असते. ठीक आहे. अँड देन दिस बिकम्स व्हॉट, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा असते. कारण की डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट येत आहे. ठीक आहे. अँड देन थीटा म्हणजे एक्सच्या ठिकाणी थीटा येणार. अँड देन ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. तर या इक्वेशन बेसवरती तुम्हाला थोडे बहुत न्यूमरिकल्स आहेत. ठीक आहे. आता न्यूमरिकल काय आहे, अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 RPM. अच्छा, 90 RPM म्हणजेच काय, रेव्होल्यूशन पर मिनिट येणार. ठीक आहे. हां, सो दॅट इज फ्रिक्वेन्सी ॲक्च्युली. सो फ्रिक्वेन्सी इज हाऊ मच, 90 रेव्होल्यूशन पर मिनिट. पण आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी नेहमी सेकंड्समध्ये पाहिजेत. मग याला आपण काय करतो, डिवाइड बाय 60, डिवाइड बाय व्हॉट 60. आणि हे किती येणार आहे, RPS येणार आहे. ठीक आहे. रेव्होल्यूशन पर सेकंड. सो 0 0 कॅन्सल आउट. दॅट मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ दिस फॅन इज 3/2 पर सेकंड, रेव्होल्यूशन पर सेकंड. मग यालाच आपण काय करतो, हर्ट्स मेजर करतो ना. ठीक आहे. दॅट मीन्स व्हॉट, दिस इज इनिशियल फ्रिक्वेन्सी अँड इट इज देन स्विच ऑफ. अच्छा, ऑफ केल्यानंतर तो 21 रेव्होल्यूशन करणार आणि थांबणार. ठीक आहे. अच्छा, 21 रेव्होल्यूशन करणार आणि थांबणार म्हणजेच काय, इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी होती अँड देन फायनल व्हेलॉसिटी बिकम्स व्हॉट, झिरो. फायनल व्हेलॉसिटी बिकम्स व्हॉट, झिरो. ठीक आहे. आता फॅन जेव्हा रोटेट होतं, ठीक आहे, त्याचं ॲक्सेलरेशन काहीतरी असणार अल्फा, ते दिलेलं नाही आहे. ठीक आहे. हां, तर क्वेश्चन काय आहे, जेव्हा आपण ऑफ केल्यानंतर 21 रेव्होल्यूशन करून थांबतो तर ते 21 रेव्होल्यूशन करण्यासाठी किती टाइम लागतो. आता मला सांगा, इन वन रेव्होल्यूशन किती अँगल कव्हर करणार, 2 पाय. ठीक आहे. मग 21 रेव्होल्यूशनमध्ये किती असणार आहे, सो 21 रेव्होल्यूशनमध्ये सरळ 21 मल्टिप्लाय बाय 2 पाय करतो ना. हां, म्हणजे हे किती होतं आहे, 42 पाय. आणि हे अँगल आहे ना, त्यामुळे हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं टोटल 21 रेव्होल्यूशनमध्ये. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट दिस 42 पाय अँगल. ओके. हां, सो फर्स्ट इक्वेशन. आता मला सांगा, इक्वेशन कोणतं घेऊ शकतो आपण, हे एक इक्वेशन घेऊ शकतो आपण, हे एक इक्वेशन घेऊ शकतो. कारण का, याच्यामध्ये ओमेगा नॉट ओमेगा आहे, इथं पण ओमेगा नॉट आहे, अल्फा थीटा आणि इथं टी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट इक्वेशनवरून आपण काढू शकतो ओमेगा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा नॉट अल्फा टी. ओके. सो दिस इज ओमेगा नॉट प्लस अल्फा टी होत आहे. ठीक आहे. आता समजा मला इथून अल्फा काढायचा आहे, कारण की या दोन्ही इक्वेशनमध्ये अल्फा तरी कॉन्स्टंट असणार ना. ठीक आहे. हां, सो इफ आय टेक दिस अल्फा काय होणार आहे, ओमेगा नॉट डिवायडेड बाय टी होणार आहे. ठीक आहे. आता सेकंड इक्वेशन बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा नॉट होल स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. मग इथून पण जर समजा मला अल्फा काढायचा असेल तर अल्फा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थीटा. आता या इक्वेशनमध्ये जे अल्फा आहे आणि या इक्वेशनमध्ये जे अल्फा आहे ते अल्फा तरी सेमच राहणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, इफ दिस अल्फा अँड दिस अल्फा, इफ आय इक्वेट दिस, देन डेफिनेटली
राईट हँड साइड ऑल्सो आपण काय करू शकतो, इक्वेट करू शकतो. सो आय विल ड्रॉप दिस. म्हणजे दोन्ही इक्वेशन सरळ सरळ इक्वेट करा, कारण की अल्फा दोन्हीकडे सेमच आहे ना, हे पण अल्फा आणि हे पण अल्फा काय सेम आहे. सो ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिवायडेड बाय टी इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थीटा. ठीक आहे. हां, आता प्रॉब्लेम काय आहे, ओमेगा नॉट. आता आपल्याला माहिती आहे की इनिशियल फ्रिक्वेन्सी हे एफ नॉट होतं. ठीक आहे. हां, मग आपल्याला माहिती आहे की ओमेगा नॉट हे आपण कसं लिहू शकतो, 2 पाय एफ नॉट लिहू शकतो. म्हणजे हे सरळ सरळ 2 पाय मल्टिप्लाय बाय 3/2 म्हणजे हे किती होणार आहे, 3 पाय रेडियन. म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी काय होती, 3 पाय. आणि फायनल थांबलेला आहे ना, थांबलेला आहे म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0. करेक्ट. म्हणजे इथं काय असणार आहे, 0 मायनस 3 पाय डिवायडेड बाय टी फाइंड आउट करायचं आहे. अँड देन दिस बिकम्स व्हॉट, 0 स्क्वेअर मायनस 3 पाय दी होल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 42 पाय. ठीक आहे. आता सरळ सरळ हे इक्वेशन काय होणार आहे, 3 पाय डिवायडेड बाय टी इज इक्वल टू व्हॉट, 9 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 42 पाय. 42 वॉट पाय. अच्छा, याच्यामध्ये पाय, इथं पाय कॅन्सल आणि इथं पाय कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. आणि 3 जा कॅन्सल. जर हे सगळं सॉल्व केला तर डेफिनेटली टी इज इक्वल टू वॉट तुम्हाला 28 सेकंड्स भेटणार आहे. ओके. सो दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व द न्यूमेरिकल्स. आणि हे न्यूमेरिकल्स थोडंसं लक्षात घ्या, कारण का हे न्यूमेरिकल तुमच्या टेक्स्टबुकमधून आहे. ओके. हां, सो नेक्स्ट वन. ओके. सो आता आपण बघितलंय की जेव्हा आपण ऑब्जेक्ट एका सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो विथ रेडियस वॉट आर, विथ रेडियस आर, तर तो एक पर्टिक्युलर अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरत असतो. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी सोबत त्याच्याकडे एक लिनियर व्हेलॉसिटी पण असते. म्हणजे व्ही आणि ओमेगामध्ये काहीतरी रिलेशन आहे, काहीतरी एक रिलेशन आहे. ओके. सो दॅट रिलेशन वी आर गोइंग टू डिराइव्ह इट. ओके. समजा एक पॉईंटपर्यंत पार्टिकल इथं होता आणि थोड्या पॉईंट नंतर तो पार्टिकल इथं गेलेला आहे. ठीक आहे. हां, विथ अँग्युलर डिस्प्लेसमेंट सम डी थीटा. आणि इथून इथं गेलेला आहे म्हणजे काहीतरी आर्कमध्ये पण त्याने डिस्टन्स कव्हर केलेला आहे. अँड दॅट डिस्टन्स इज नथिंग बट व्हॉट, डीएस. दॅट डिस्टन्स इज डीएस. ओके. हां, सो फ्रॉम इक्वेशन वी नो दॅट. Okay, so from equation that is angle is nothing but the what, arc divided by radius. Arc divided by what, radius. मग angle किती झाला आहे, d theta. आणि arc किती आहे, ds. आणि r किती असणार आहे, radius is r. ओके. तर इथून मी ds ला बाहेर करूया. ठीक आहे. सो ds is nothing but the what, d theta multiply by r. ओके. सो I will just divide this, divide by dt ऑन बोथ साइड. ऑन वॉट, बोथ साइड. ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, डी एस बाय डी टी इज इक्वल टू वॉट, डी थीटा बाय डी टी मल्टिप्लाय बाय आर. करेक्ट. आता आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विथ टाइम इज नथिंग बट व्हेलॉसिटी. आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ अँग्युलर व्हेलॉसिटी इज नथिंग बट वॉट, ओमेगा. म्हणजे सरळ सरळ डी एस बाय डी टीच्या ठिकाणी आपण व्ही ठेवू शकतो आणि डी थीटा बाय डी टीच्या ठिकाणी आपण काय करू शकतो, ओमेगा मल्टिप्लाय बाय वॉट, आर. ठीक आहे. हां, थोडंसं याला रिअरेंज करा तर ॲक्च्युअल फॉर्म जे असतं ते काय असते, आर मल्टिप्लाय बाय ओमेगा असते. आर मल्टिप्लाय बाय ओमेगा. ओके. हां, तर हे जे डेरिव्हेशन आहे, ठीक आहे, 2014, 15, 16 आणि 20ला पण विचारले. त्यामुळे एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे आणि सिम्पल आहे. ठीक आहे. तर हे 100% तुम्ही प्रॅक्टिस करा. नेक्स्ट वन. हां, तर जसं सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन असते, त्याच्यामुळे काहीतरी एक तिथं फोर्स डेव्हलप होतो ना. ठीक आहे. हां, तर तिथं 2 प्रकारचे फोर्स असतात. एक असते सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करायचं आहे, कॉलम करून हे डिफरन्स करायचं आहे. ठीक आहे. हां, तर 2010 मध्ये आणि 2018 मध्ये हे डेफिनेशन्स पण विचारले होते. आणि गिव्ह द डिफरन्स बिटवीन द व्हॉट, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिपिटल दिस वन, सेंट्रिफ्युगल फोर्स अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके. आता सेंट्रिपिटल म्हणजेच काय, टुवर्ड्स द सेंटर. आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, अवे फ्रॉम द वॉट, सेंटर. म्हणजे दोन्ही फोर्स सेम आहेत पण इक्वल अँड अपोजिट. एक पॉझिटिव्ह असणार, एक निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे. तर डेफिनेशन बघा, द फोर्स विच इज ओके ड्यू टू द वॉट, रेडियल ॲक्सिलरेशन अँड ॲक्टिंग टुवर्ड्स द वॉट, सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ. ठीक आहे. हा, म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनमुळे हा फोर्स लागतो पण नेहमी कुठं, टुवर्ड्स द सेंटर. आता इथं त्याचं इक्वेशन जे आहे, एफ इज इक्वल टू वॉट. आता आपल्याला माहिती आहे की फोर्स काय असतो, मास इंटू ॲक्सिलरेशन. मग फोर्स इज इक्वल टू वॉट, मास. पण सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन काय होतं, इक्वेशन व्ही स्क्वेअर बाय आर होतं. ठीक आहे. आता सर्क्युलर मोशनमध्ये बघितला तर सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन इकडं पॉईंट करत आहे. ठीक आहे. सो दिस इज वॉट, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. पण रेडियस वेक्टर या बाजूला असणार आहे. ठीक आहे. हा, म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन हे रेडियस वेक्टरच्या अपोजिट असतं आहे.
अपोजिट असते म्हणून तर आपण काय करतो मायनस mv²/r. आणि आपल्याला माहिती आहे की व्हीच्या ठिकाणी आपण काय प्लेस करू शकतो, व्ही इज इक्वल टू व्हॉट, आता जस्ट सांगितलं होतं की आर ओमेगा प्लेस केला की तुम्हाला हे एक इक्वेशन मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे फर्स्ट पॉईंट काय आहे त्याचं डेफिनेशन, सेकंड पॉईंट इज इक्वेशन अँड इट इज रिअल फोर्स, इट इज व्हॉट रिअल फोर्स. ठीक आहे, अँड ॲक्ट्स इन अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स तुम्हाला माहिती आहे की दोन फ्रेम ऑफ रेफरन्स असतात, एक इनर्शियल आणि एक नॉन इनर्शियल. ठीक आहे, आता सेंट्रीफ्युगल म्हणजेच काय, याच्या एक्झॅक्टली अपोजिट असतोय. ठीक आहे, आता सेंट्रीपिटल फोर्स इकडं ऍक्ट करतो. ठीक आहे, तर सेंट्रीफ्युगल फोर्स बाहेर बाजूला ऍक्ट करतो आणि दोन्ही हे इक्वल असतात, मिरर इमेज असतात. ठीक आहे, म्हणजे जिथं सेंट्रीपिटल फोर्स असेल तर त्या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स हा येणारच आहे. ठीक आहे, आणि म्हणून तरच द फोर्स ड्यू टू द रेडियल ॲक्सेलरेशन विच इज ऍक्टिंग ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज अ व्हॉट, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि हे जर पॉझिटिव्ह असेल तर हे काय असणार आहे, सॉरी हे जर निगेटिव्ह असेल तर हे काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, अँड इट इज अ रिअल फोर्स आणि इट इज व्हॉट, अ स्युडो फोर्स. ठीक आहे, आता स्युडो फोर्स म्हणजेच काय असतो, तो इमॅजिनरी फोर्स असतो. ठीक आहे, तो स्वतः येत नाही पण कोणाच्या तरी तो माध्यमातून येतोय. ठीक आहे, म्हणजे इथं जर सेंट्रीपिटल फोर्स असेल तर त्याला तो कव्हर करण्यासाठी म्हणून हा एक इमॅजिनरी फोर्स डेव्हलप होतो, कारण का सगळे नेचरमध्ये सगळ्याकडे बॅलन्स राहायला पाहिजेत ना. ठीक आहे, म्हणून अँड इट हे इनर्शियल फ्रेममध्ये ऍक्ट होतंय तर हे नॉन इनर्शियल फ्रेममध्ये काय होतंय, ऍक्ट होतंय. ठीक आहे, हां, सो these are the difference and important one. Okay, so next one is application of the what, uniform circular motion. ठीक आहे, आता तुम्ही बघितलं असेल की भरपूर ठिकाणी आपल्या आजूबाजूला सर्क्युलर मोशन भरपूर आहेत. ठीक आहे, एखादा कार वगैरे सर्क्युलर मोशनमध्ये जाते किंवा घाटामधून वगैरे बस किंवा गाडी वगैरे जाताना तुम्ही बघितलं असेल की तिथं कर्वेचर्स वगैरे असतात. ठीक आहे, मग आपण कर्वेचरला आल्यानंतर आपण गाडी काय करतो, स्लो डाऊन करतो आणि समजा जरा आहे त्या स्पीडनं जर गेलं तर काय होणार आहे, गाडी एकतरी रोडच्या बाहेर जाणार आहे आणि कुठेतरी खाली पडणार आहे. ठीक आहे, हां, मग खाली पडू नये म्हणून आपल्याला एक मिनिमम स्पीडनं जावं लागतंय आणि ते मिनिमम स्पीड कशावरती डिपेंड असते की त्या रोडचा कर्वेचर किती आहे आणि त्या रोडला किती फ्रिक्शन आहे. ठीक आहे, समजा तो रोड फारच स्मूथ असेल तर तुम्हाला भरपूर स्पीडनं कमी करावं लागणार आहे. ठीक आहे, आणि फ्रिक्शन असेल तर थोडेसे स्पीड तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे, सो वी हॅव टू डिराइव्ह द व्हॉट एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वेलॉसिटी ॲट विच, ओके, फॉर द व्हेकल यू कॅन टेक अ सेफ टर्न, यू कॅन टेक द व्हॉट, सेफ टर्न. तर इथं डायग्राममध्ये बघू शकता एक रोड आहे, हा सर्क्युलर रोड आहे विथ रेडियस व्हॉट आर, विथ रेडियस व्हॉट आर. आता सर्क्युलर ऑब्जेक्ट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्याच्याला एक सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन असणार आहे आणि सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन की सेंट्रीपिटल फोर्स असणार आहे. ठीक आहे, आणि हाच डायग्राम हा टॉप व्ह्यू आहे. तर समजा समोरून जर बघितला तर हे डायग्राम तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी दिसेल. ठीक आहे, आता समजा मी जर हा डायग्राम इथं वापस ड्रॉ केला, समजा हा रोड आहे. ठीक आहे, आणि इथं ते व्हेकल आहे, इथं काय आहे, व्हेकल आहे. ठीक आहे, आणि हा व्हेकल असं समोर येत आहे म्हणजे अशा प्रकारे समोरनं जात आहे. ठीक आहे, हां, तर सगळ्यात पहिला व्हेकलला मास असणार त्यामुळे खालच्या बाजूला कोण ऍक्ट करणार पहिला, mg. ठीक आहे, पण हा हे जे व्हेकल आहे ते अशा प्रकारे टर्न घेत आहे, बाहेरच्या बाजूला एक फोर्स ऍक्ट होतो, तो कोणता असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. ठीक आहे, आणि तो कशामुळे येतो, सेंट्रीपिटल फोर्समुळे येतो. ठीक आहे, म्हणजे या व्हेकलला बाहेरच्या बाजूला कोणतरी ओढत आहे, दॅट इज सेंट्रीपिटल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि ते किती असते, mv²/r. आता समजा न्यूटननं काय सांगितलंय की हा जर mg या गाडीला किंवा व्हेकलला ओढत असेल खाली तर सिमिलरली हा रोड पण या व्हेकलवरती फोर्स लावणार, दॅट इज अपवर्ड, आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो, नॉर्मल. ठीक आहे, पण ही गाडी रोडच्या बाहेर जात नाही आहे म्हणजेच काय, सेंट्रीफ्युगल फोर्स त्याला इकडं ओढण्याचा प्रयत्न करतोय, पण ही गाडी आहे तिथंच सेफ टर्न घेते, कारण का या बाजूला कोणीतरी असणार. हां, मग या बाजूला कोण असणार आहे, या बाजूला फ्रिक्शनल फोर्स असतोय. कोणता असतोय, फ्रिक्शनल फोर्स, दॅट फोर्स बिटवीन द व्हॉट, रोड अँड दी टायर. ओके, हां, सो नेक्स्ट वन इफ यू कन्सिडर, आता गाडी इथंच आहे किंवा व्हेकल इथंच आहे म्हणजेच काय, याच्यावरती नेट फोर्स झिरो झालेला आहे. अच्छा, नेट फोर्स झिरो कधी होतो, जेव्हा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सगळ्यांचं टोटल काय होतंय, झिरो होतंय. ठीक आहे, तर आपण सरळ सरळ काय करायचं, इक्वेट करायचं आहे. दॅट मीन्स व्हॉट, दिस इज n इज इक्वल टू व्हॉट, mg बराबर, ओके, अँड देन फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग बट द व्हॉट, mv²/r बराबर. ठीक आहे, आता आपण सरळ सरळ काय करू, वी नो दॅट फ्रिक्शनल फोर्स आपण काय करतो, μn करतो ना, दॅट इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मल्टिप्लाय बाय नॉर्मल रिॲक्शन. ओके, नॉर्मल फोर्स. हां, मग हे फ्रिक्शनच्या ठिकाणी आपण जर प्लेस केलं, दॅट मीन्स μn इज इक्वल टू व्हॉट, mv²/r. पण n ची व्हॅल्यू काय येतं, mg, करेक्ट. सो μmg इज इक्वल टू व्हॉट, mv²/r. सो m कॅन्सल आउट, सो v² इज इक्वल टू व्हॉट, μrg, करेक्ट. ओके, कारण की म्यू जी इथंच आहे, हे आर इकडे काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. हां, आपल्याला काय पाहिजेत, एक सेफ स्पीड पाहिजेत. सो व्ही इज इक्वल टू व्हॉट, अंडर रूट ऑफ μrg.
म्हणजे ही आहे तुमची मिनिमम स्पीड. ही काय आहे तुमची मिनिमम स्पीड किंवा मॅक्झिमम स्पीड समजू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय, जेव्हा ही स्पीड तुमच्या व्हेकलच्या जी स्पीड आहे ती एकतरी मिनिममपेक्षा कमी किंवा सेम पाहिजेत. ठीक आहे, समजलं. म्हणजे तुमची गाडी काहीतरी स्पीडनं जात असेल आणि ही जर स्पीड या मिनिमम म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूच्या बराबर किंवा थोडंसं कमी असेल तर ही व्हेकल काय होणार आहे, रोडवरतीच थांबणार आहे. ठीक आहे. आणि ही स्पीड तुमची स्पीड जर याच्यापेक्षा जास्त असेल तर डेफिनेटली काय होणार आहे, व्हेकल आउट ऑफ द रोड जाणार आहे. आउट ऑफ द व्हॉट रोड. सो रिमेंबर दिस इक्वेशन. सो व्हॉट इज इक्वेशन, व्ही मिनिमम और मॅक्झिमम वेलोसिटी इज नथिंग बट व्हॉट, म्यू आर जी. ओके. तर नेक्स्ट आपण एक न्यूमेरिकल बघू. So these numericals are asked in the what 2018 and 2019. ठीक है, depending on the what which equation, v is equal to what under root of mu r g. Okay, so if you see the first equation, a flat curve highway, flat म्हणजे काय, प्लेन. ठीक आहे, विथ रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे अशा प्रकारे तो एक फ्लॅट हायवे आहे. ओके. अँड देन विथ रेडियस ऑफ कर्वेचर r is equal to what 400 मीटर आणि याच्यावरती एखादा व्हेकल जात आहे आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे 32 मीटर पर सेकंड आहे. ठीक आहे. मग विचारलेत व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, म्हणजे म्यूची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, सो दॅट इट प्रिव्हेंट द कार फ्रॉम द स्लाइडिंग. म्हणजे कार स्लाइड न होता जर याला या व्हेलॉसिटीने जायचं असेल तर रोड आणि टायरमध्ये म्यूची व्हॅल्यू काय असणार आहे. ठीक आहे. मग सरळ सरळ आर दिलेत, व्ही दिलेत आणि म्यू काढायचे आहे. यू कॅन गो फॉर दिस इक्वेशन. मग आपण काय करायचं आहे, स्क्वेअरिंग बोथ साईड. सो स्क्वेअरिंग बोथ साईड केलं की काय होणार, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट म्यू आर जी. आपल्याला म्यू काढायचं आहे. सो म्यू इज इक्वल टू व्हॉट व्ही स्क्वेअर बाय आर जी. सो म्यू इज नथिंग बट 32 मल्टिप्लाय बाय 32 किंवा 32 स्क्वेअर करा और एल्स 32 मल्टिप्लाय बाय 32 करा. ठीक आहे. आर इज हाऊ मच 400 मल्टिप्लाय बाय जी इज 9.8. अच्छा, पूर्ण सॉल्व केल्यानंतर इथं आन्सर आहे 0.21612. इतके नंबर लिहिण्याची काय गरज नाही आहे, 0.21 लिहिला तरी चालतंय. ओके. सो दिस इज द व्हॉट आन्सर. अँड सेकंडमध्ये पण इथं आर दिलेत, व्हेलॉसिटी दिलेत. ठीक आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, सेम क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त व्हॅल्यूज काय केलेत, चेंज केलेत. त्यामुळे हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आता इथं म्यू विचारलेत. कधी कधी डायरेक्टली व्ही विचारणार ना, म्हणजे त्या ठिकाणी म्यू पण देणार, आर पण देणार आणि जी पण देणार आहे. ओके. तर बघू आपण नेक्स्ट स्लाइड. तर नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता एक इमेज आहे. ठीक आहे. तर असं तुम्ही हे कुठेतरी सर्कसमध्ये किंवा एखादा जत्रा वगैरे असते ना, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर याला आपण काय म्हणतो, वॉल ऑफ डेथ म्हणतो. वॉल ऑफ डेथ किंवा वेल ऑफ डेथ म्हणतो. ठीक आहे. सो इफ यू कन्सिडर, ठीक आहे, तर इथं बघितला तर हा जो एक बायकर आहे, ठीक आहे, तो प्रॉपर हॉरिझॉन्टल रोडवरती नाही आहे. अशा प्रकारे एक म्हणजे विहीरसारखा एक सिलेंड्रिकल पाथ असतोय आणि त्या सिलेंड्रिकल पाथवरती तो अशा प्रकारे सर्क्युलर मोशन करत असतोय. ठीक आहे, तो मूव्हीजमध्ये वगैरे बघितला असेल. ठीक आहे. तर ॲक्च्युली तो रोड असा आहे आणि हा बायकर अशा प्रकारे चालत आहे. ठीक आहे, तर यालाच आपण काय म्हणतो, वॉल ऑफ डेथ. तर इथं पण थोडं बहुत फिजिक्स यूज होत आहे. ठीक आहे. समजा याची व्हेलॉसिटी, या बायकरची व्हेलॉसिटी जर कमी जास्त असेल तर डेफिनेटली तो खाली येणार आहे. म्हणजेच काय, याला पण एक मिनिमम व्हेलॉसिटीने जावं लागतंय तरच हा त्या सरफेसवरती टिकून राहतोय. ठीक आहे. आणि तीच व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. जसं आपण आता फ्लॅट रोडवरती काढलंय की मिनिमम व्हेलॉसिटीने जायला पाहिजे तरच तो सेफली टर्न घेऊ शकतो. सिमिलरली या वॉल ऑफ डेथमध्ये पण एक मिनिमम व्हेलॉसिटीने जर हा बायकर जात असेल, स्टंटमॅन जात असेल तरच तो तिथं टिकून राहतोय, नाही तर मग तो खाली पडतोय. ठीक आहे. तर ते डेरिव्हेशन आपण बघूया आता. तर इथं बघू शकता हा जो क्वेश्चन आहे तो 2024ला पण विचारलेत, 21ला पण विचारलेत आणि 2024ला पण विचारलेत. म्हणजे 2024ला हे न्यूमेरिकल विचारलेत आणि 2024मध्ये हे डेरिव्हेशन विचारलेत. ठीक आहे. सो द वॉल ऑफ डेथ और वेल ऑफ डेथ. सो डिराइव द एक्सप्रेशन फॉर द मिनिमम स्पीड ऑफ द व्हेकल इन अ वॉल ऑफ डेथ. ठीक आहे. जसं मिनिमम स्पीड इन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड होतं तसं इथं पण काढायचं. ठीक आहे. आता वॉल ऑफ डेथ म्हणजे कशा प्रकारे असणार आहे, तर अशा प्रकारे सिलेंड्रिकल पाथ असणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे एक सिलेंड्रिकल वेल असणार आहे आणि जो बायकर आहे, ठीक आहे, तो बायकर अशा प्रकारे तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो. ठीक आहे. म्हणजे समजा हा जर एक बायकर असेल तर डेफिनेटली त्या बाईकला मास असणार, टोटल मास असणार. मग सगळ्यात पहिला खालच्या बाजूला कोण ॲक्ट करणार आहे, mg. ठीक आहे. आणि तो अशा प्रकारे फिरत आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स त्याला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार ना, दॅट इज mv स्क्वेअर बाय आर. करेक्ट. आणि सरफेसच्या बाहेरच्या बाजूला
म्हणजे जेव्हा पण सरफेसला कोणता तर ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट झाला तर त्या सरफेसपासून बाहेरच्या बाजूला कोणता फोर्स असतो, नेहमी नॉर्मल फोर्स. पण mg त्याला खाली ओढत आहे. ठीक आहे. हां, इथं तरी सरफेस आहे, सरफेसच्या इकडे जाऊ शकत नाही आणि इकडे जाऊ शकत नाही, पण mg त्याला खाली ओढत आहे. ठीक आहे. पण त्याला कोणीतरी वरच्या बाजूला कोणीतरी थांबून ठेवलं असेल ना, मग वरच्या बाजूला कोण आहे, फ्रिक्शनल फोर्स. मग सरळ सरळ आता इथं हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली काय करायचं आहे, इक्वेट करायचं आहे. सो फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू व्हॉट, mg, and then normal force is equal to what, mv square by r. ठीक आहे. आता आपण इक्वेशन इक्वेट केल्यानंतर सो f इज इक्वल टू व्हॉट, mg करू शकतो, पण f काय असते, म्यू n इज इक्वल टू व्हॉट, mg असते. करेक्ट, बिकॉज वी नो दॅट फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग बट म्यू n असते. ओके. हां, पण आपल्याला माहित आहे की n इज इक्वल टू व्हॉट, mv स्क्वेअर बाय r. सो इन्स्टेड ऑफ दिस n I will place this as mv square by r is equal to what, mg. So directly m cancel out and you will get the answer as, we need this v square. So v square is nothing but the what, rg divided by mu. Therefore minimum speed required for the vehicle to move safely in the this wall of death is rg divided by mu. rg divided by what, mu. ठीक आहे. तर हे एक इक्वेशन इम्पॉर्टंट आहे, डेरिवेशन. ओके. तर याच्यावरती आपण एक न्यूमेरिकल बघू. हां, तर इथं बघितलं तर अ मोटरसायकल, ओके, और मोटरसायकलिस्ट टू बी ट्रीटेड ॲज अ वॉट, पॉईंट मास. जसं आपण इथं पॉईंट मास समजलंय, इज अंडरटेकिंग अ हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड द वॉट, सिलेंड्रिकल वॉल. म्हणजे काय, वॉल ऑफ डेथचं एक्झाम्पल आहे. विथ इनर रेडियस इज 4 मीटर अँड द कोएफिशियंट ऑफ बिटवीन द टायर अँड द वॉल इज 0.2. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड देन टाइम पिरियड. ठीक आहे. आता हा न्यूमेरिकल आणि हा न्यूमेरिकल ऑलमोस्ट सेम आहे, त्यामुळे एक सॉल्व्ह करून दाखवतो मी. आता मिनिमम स्पीडचं इक्वेशन काय आलं होतं, अंडर रूट ऑफ आर जी बाय म्यू आलं होतं. ठीक आहे. हां, मग मिनिमम स्पीड काय होणार आहे, अंडर रूट ऑफ आर मीन्स वॉट, रेडियस इज 4 अँड जी यू कॅन टेक दिस ॲज वॉट, 10 अँड डिवाइडेड बाय 0.2. हां, मग मिनिमम स्पीड जी असणार आहे अंडर रूट ऑफ 200 येणार आहे. अच्छा, 200 म्हणजेच किती येणार आहे, मिनिमम नियरली 14 मीटर पर सेकंड, 14 पॉईंट समथिंग होत आहे, 1 वगैरे. ठीक आहे. तर किती होत आहे, 14 मीटर पर सेकंड. ओके. आता आपण काय, आपल्याला काय विचारलेत की किती टाइम लागणार, म्हणजे एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो. सो वी नो दॅट स्पीड इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाइम. देअरफॉर टाइम इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग एक राऊंडमध्ये किती डिस्टन्स तयार होत आहे, 2πr, अँड डिस्टन्स इज, सॉरी, व्हेलॉसिटी इज v. ठीक आहे. सो v t इज इक्वल टू व्हॉट, 2πr इज हाऊ मच, 4 मीटर, आणि व्हेलॉसिटी किती येतं, 14 आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कम्प्लिटली सॉल्व्ह करता तेव्हा आन्सर काय येणार आहे, 1.796 सेकंड्स. म्हणजे या टाईममध्ये तो एक राऊंड कंप्लीट करतो. ठीक आहे. तर सेकंड न्यूमेरिकल पण सेमच आहे, सेकंड न्यूमेरिकल पण काय ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे. हां, तर हा न्यूमेरिकल बघू शकता 2021ला विचारलेत आणि हा न्यूमेरिकल 2023ला विचारलेत. त्यामुळे या इक्वेशनवरती, ओके, या इक्वेशनवरती न्यूमेरिकल्स कन्फर्म येऊ शकतात, कारण की इयर्स आता रिसेंटली आहेत. सो परफेक्टली बायड दिस न्यूमेरिकल, स्पेशली इक्वेशन, स्पेशली व्हॉट, इक्वेशन. थोडंसं मॅथमॅटिक्स परफेक्ट असलं की न्यूमेरिकल सॉल्व्ह होतात. आता द नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे, ठीक आहे, तर तुम्ही कधी बघितलं असेल की रेसिंग ट्रॅक जे असतात, 2 व्हीलर असू देत किंवा 4 व्हीलर असू देत, जसं फॉर्म्युला 1 कार वगैरे असतात ना. ठीक आहे. तर जेव्हा ते रेसिंग ट्रॅक बघितला तर एका ठिकाणी येऊन ते थोडंसं असं उचललेलं असतंय एका बाजूनी. ठीक आहे. म्हणजे एक अँगलने काय केलेलं आहे, उचललेलं असतंय. आता मला सांगा, जर फ्लॅट रोड असेल, ठीक आहे, आणि याच्यावरती जर समजा हा जर व्हेकल येत असेल, तर याला एक मिनिमम व्हेलॉसिटी काय असणार आहे, म्यू आर जी असणार आहे. काय असणार आहे, म्यू आर जी. पण कधी कधी काय होतंय की स्पीड कमी न करता आपल्याला आहे त्या स्पीडमध्ये जर टर्न घ्यायचा असेल तर तो रोड थोडासा एक अँगलनं आपण बँक करतो. ठीक आहे. हां, मग होतंय काय, समजा एक्झाम्पल, ही जे व्हेकल आहे ते समजा 50 मीटर पर सेकंडनं जर टर्न घेत असेल सेफली, पण समजा हा जो ड्रायव्हर आहे, ठीक आहे, तो ड्रायव्हर काय ऐकत नाही आहे, मला 50पेक्षा जास्त स्पीडनं जायचं असेल तर डेफिनेटली तो ड्रायव्हर याच रोडवरती 50पेक्षा जास्त नंतर जाऊ शकत नाही, कारण का 50पेक्षा जास्त गेल्यानंतर तो काय होणार, रोडच्या बाहेर जाणार. ठीक आहे. तरी पण त्याला जर जायचं असेल तर तो रोड थोडासा अँगलने काय करायला पाहिजे, टिल्ट करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, टिल्ट करायला पाहिजे. ठीक आहे. आता टिल्टिंग केल्यानंतर काय होतंय, ही जी मिनिमम स्पीड आहे त्याची व्हॅल्यू थोडीशी वाढू शकते. म्हणजे 50पेक्षा हा 70 स्पीडनं जरी गेला तरी पण तो रोडवरती काय करू शकतो, टिकू शकतो. ठीक आहे. हां, मग रोड बँक करण्याचं रिझन काय, गरज काय आहे, टू इन्क्रीज दिस स्पीड लिमिट, टू इन्क्रीज द व्हॉट, स्पीड लिमिट. ठीक आहे. हां, इन्क्रीज द स्पीड लिमिट, किंवा इथं बघू शकता द रोड इज बँक टू इन्क्रीज द स्पीड ऑफ द व्हेकल
more than the what? The plain road, and also makes independent of frictional force. कारण का मॅक्झिमम स्पीड किंवा मिनिमम स्पीड जे पण असेल कर्वेचर रोडवरती ते फक्त फ्रिक्शनल फोर्सवरती डिपेंड असते. आणि फ्रिक्शनल फोर्स काय होतं, थोडासा मतलब चेंज होतो ना, कारण की रोड युनिफॉर्म नसतोय. ठीक आहे, मग त्याला ओव्हरकम करण्यासाठी हा रोड बँक केला जातो. याच्यामुळे काय होते, स्पीड लिमिट वाढते. काय होते, स्पीड लिमिट वाढते. तर याच्यावरती 2014 आणि 2016ला पण प्रश्न विचारला होता. ठीक आहे, आता डेरिव्हेशन विचारले नाही आहेत, फक्त काय विचारले होते की त्याचा फ्री बॉडी डायग्राम काढा आणि त्याचं मिनिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटीचं इक्वेशन फक्त मेन्शन करा. ठीक आहे, हां इथे बघू शकता जे व्हेकल आहे ते आपण इथं पॉईंट मास समजलंय. मग या पॉईंट मासवरती सगळ्यात पहिला कोण ऍक्ट करणार, एमजी. कोण ऍक्ट करणार, एमजी. ठीक आहे, हां मग एमजी इथं असेल तर हा सरफेस असेल तर हा फोर्स कोणता असणार, नॉर्मल. हां पण हे जे व्हेकल आहे ते या बाजूला पुश केलं जात आहे बिकॉज ऑफ द वॉट, सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स, मग हा सेंट्रिफ्युगल फोर्स इकडे लागणार ना. ठीक आहे, आता आपण काय केलंय, मेन 3 कंपोनंट आहेत. हा एमजी, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि हा काय असणार आहे, नॉर्मल. आता हा जर अँगल थीटा असेल तर डेफिनेटली हा पण अँगल काय असणार आहे, थीटा. मग मला सांगा हे जे व्हेकल आहे, ठीक आहे, व्हेकलला सेंट्रिफ्युगल फोर्स इकडे लागतो, मग फ्रिक्शनल फोर्स रोड आणि टायरच्या मध्ये लागतो ना. ठीक आहे, हां मग इथं बघितलं असेल तर हे जे येलो ॲरो आहे ते कोणता फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे. कोणता आहे, फ्रिक्शनल फोर्स. मग या फ्रिक्शनल फोर्सनं हॉरिझॉन्टल सोबत थीटा अँगल केलाय. मग याला आपण स्प्लिट करू शकतो. एक कंपोनंट इकडे आला एफ कॉस थीटा, एक कंपोनंट इकडे आला एफ साइन थीटा. म्हणजे या फ्रिक्शनल फोर्सला आपण स्प्लिट केलंय, हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड व्हर्टिकल कंपोनंट. आता सिमिलरली हा अँगल जर थीटा असेल तर हा पण अँगल काय असणार आहे, थीटा. मग नॉर्मल सोबत इकडं त्याचा कंपोनंट एन कॉस थीटा आणि त्याचा एक कंपोनंट इकडं एन साइन थीटा. आता व्हर्टिकली हॉरिझॉन्टली सगळे इक्वेशन्स तुम्ही हे करू शकता, मांडू शकता. ठीक आहे, तर इथं मी इक्वेशन्स प्लेस करतो. ठीक आहे, हॉरिझॉन्टली बघूया. एफ सी म्हणजे काय, एम व्ही स्क्वेअर आर याच्या बरोबर काय आहेत, एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा. ठीक आहे, हां म्हणजेच काय, एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू व्हॉट, एफ साइन थीटा प्लस एन साइन थीटा. ठीक आहे, हा झालं फर्स्ट इक्वेशन हॉरिझॉन्टली. आता व्हर्टिकली पण इक्वेट करूया. सो व्हर्टिकली एन कॉस थीटा इज इक्वल टू व्हॉट, एम जी प्लस एफ साइन थीटा. मग हा एम जी इकडंच राहू देत. सो एम जी जर इकडे घेतलं, ठीक आहे, तर सरळ सरळ काय होणार, एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. तर हे झालं तुमचं व्हर्टिकल इक्वेशन आणि हे झालं तुमचं हॉरिझॉन्टल इक्वेशन. ठीक आहे, हां जेव्हा आपण इक्वेशन इक्वेट वगैरे केल्यानंतर फायनली तुम्हाला एक मिनिमम व्हेलॉसिटीकडे जावं लागतं. ठीक आहे, आणि ते येणार आहे मिनिमम व्हेलॉसिटी आर जी अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा मायनस म्यू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थीटा. ठीक आहे, म्यू एस म्हणजे काय, म्यूच येणार आहे. ठीक आहे, हां हे झालं मिनिमम व्हेलॉसिटी. मॅक्झिमम स्पीडनं किती जाऊ शकतो, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा प्लस म्यू 1 मायनस म्यू टॅन थीटा. तर इथं तुम्हाला डेरिव्हेशन काय विचारणार नाही आहे, फक्त डायग्राम आणि हे इक्वेशन मिनिमम अँड मॅक्झिमम लक्षात घ्या. फक्त साईन चेंज केलेत, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. ठीक आहे, इथं काय केलेत, प्लस आणि मायनस केलेत. ठीक आहे, हां तर हा फ्री बॉडी डायग्राम 2 मार्क्सला विचारले होते. ठीक आहे, तर लक्षात घ्या डायग्राम कसा काढायचा आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये पण मिनिमम विअर अँड टिअर. अच्छा, मिनिमम विअर अँड टिअर म्हणजेच काय असते, जर समजा व्हेकलच्या रोड आणि टायरमध्ये जर फ्रिक्शन मिनिमम व्हायचं असेल आणि तुम्हाला सेफली टर्न जर घ्यायचं असेल, मग फ्रिक्शन मिनिमम म्हणजेच काय घेऊ शकतो आपण, म्यूची व्हॅल्यू 0. मग हे जे इक्वेशन होते व्ही इज इक्वल टू व्हॉट, अंडर रूट ऑफ आर जी, करेक्ट, दॅट इज 1 मायनस टॅन थीटा, द इक्वेशन इज, हे जे इक्वेशन होते कोणते, आर जी टॅन थीटा मायनस म्यू. आता इथं म्यूची व्हॅल्यू जर 0 केला तर इथं 0 मल्टिप्लाय बाय 0 एनिथिंग इज 0, म्हणजे इथं 1 राहणार आणि इथं हे 0 झालं म्हणजे काय राहणार, टॅन थीटा राहणार प्लस इथं काय राहणार आहे, आर जी राहणार. ठीक आहे, हां त्यामुळे हे जे इक्वेशन होणार, ठीक आहे, त्या इक्वेशन काय होणार आहे, आर जी टॅन थीटा होणार आहे. काय होणार आहे, आर जी टॅन थीटा. ठीक आहे, तर अजून एक अँगल ऑफ बँकिंग तर बघितलं तर 2025 मध्ये विचारला होता. ठीक आहे, मेन्शन द इक्वेशन ऑफ अँगल ऑफ बँकिंग. मग अँगल ऑफ बँकिंग म्हणजेच काय, आता इथं हे जे इक्वेशन आहे, ठीक आहे, त्याला स्क्वेअरिंग बोथ साईड केले की काय होणार, व्ही स्क्वेअर आर जी टॅन थीटा होणार. हां मग टॅन थीटा इज इक्वल टू व्हॉट, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी, आणि थीटा इज इक्वल टू व्हॉट, टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी होणार आहे. ठीक आहे, हां म्हणजेच जर समजा रोड जर प्लेन असेल आणि तुम्हाला मिनिमम म्हणजे फ्रिक्शन न होता तुम्हाला टर्न घ्यायचा असेल तर तो व्हेकल एक पर्टिक्युलर अँगलनं बँक करायला पाहिजे. व्हेकल काय करायला पाहिजे, पर्टिक्युलर अँगलनं बँक करायला पाहिजे. आपण हे कधी पॉसिबल आहे, हे फक्त 2 व्हीलर सोबत पॉसिबल आहे ना. 4 व्हीलर थोडी तुम्ही बँक करणार, मग 4 व्हीलरसाठी रोडच बँक पाहिजेत. ठीक आहे, पण 2 व्हीलर आपण बेंड करू शकतो.
तुम्ही बघितलं असेल रेसिंग ट्रॅकवरती जाताना टू व्हीलरवाले थोडेसे बेंड होतात जेव्हा ते टर्निंगला घेतात. ठीक आहे, मग किती अँगलनं बेंड करायला पाहिजे जेणेकरून तो सेफली टर्न घेईल, तर हे इक्वेशन सांगते तुम्हाला. ठीक आहे, तर 2025 मध्ये हे इक्वेशन विचारले होते. ठीक आहे, सो नेक्स्ट वी विल गो फॉर कन्सेप्ट दॅट इज कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, तो कोनिकल पेंडुलम वरती न्यूमेरिकल 2017ला विचारले होते. ठीक आहे, तर कोनिकल पेंडुलम म्हणजे काय असतो, एक नॉर्मल पेंडुलम कसा असतो, थ्रेड प्लस एक बॉब असतोय मेटल, आणि त्याला आपण असं ऑसोलेट केलं की तो इकडे जातो आणि इकडे जातो, त्याला आपण काय म्हणतो सिंपल पेंडुलम. पण तोच बॉब तोच थ्रेड जर समजा मी अशा प्रकारे रोटेट केलं तर त्याला काय म्हणतो आपण कोनिकल पेंडुलम, कारण का तो अशा प्रकारे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह होणार, म्हणजे एक कोन तयार होणार ना इथं. ठीक आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो कोनिकल पेंडुलम. मग कोनिकल पेंडुलमला इथून जर सोडलं मी अशा प्रकारे पुश केलं तर तो एक राऊंड कंप्लीट करतो, एक राऊंड कंप्लीट करतो, तर त्याला आपण काय म्हणतो टाइम पिरियड. मग ते टाइम पिरियडचं डेरिवेशनच आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, जर सिंपल पेंडुलम असेल तर टी टाइम पिरियडचं इक्वेशन काय 2π√L/g असते. पण हा सिंपल पेंडुलमच आहे, पण तो सर्कलमध्ये चाललाय. हा काय आहे, सर्कलमध्ये चाललाय. मग सर्कलमध्ये जात असेल तर टाइम पिरियड, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन इज इक्वल टू व्हॉट, टी 2π L/cos θ/g. आणि आपल्याला माहिती आहे की टाइम पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ द व्हॉट फ्रिक्वेन्सी, और यू कॅन से the frequency is reciprocal of the what time period. म्हणजे टाइम पिरियडच्या उलटा काय असणार आहे फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी ऑफ द रेव्होल्यूशन इज व्हॉट 1/2π√G/L cos θ, and theta is the angle made by the what thread with what center, thread with what a center. ओके, हां, पण त्याचा फ्री बॉडी डायग्राम पण बघा. या हा जो मास आहे त्याला नेहमी mg इकडे ऍक्ट होणार आणि इकडे टेन्शनल फोर्स असणार आहे. हा थीटा असेल तर हा पण थीटा असणार आहे. मग टेन्शनचा एक कंपोनेंट टी कॉस थिटा, एक कंपोनेंट टी साइन थिटा, आणि या बाजूला कोणता फोर्स असणार आहे सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे. मग mr⍵² घ्या. ठीक आहे, ते इक्वेट केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन भेटून जाईल. ओके, तर एक इक्वेशन लक्षात घ्या प्लस फ्री बॉडी डायग्राम. ओके, नेक्स्ट वन इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आपल्याला आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन झालेले आहेत. ठीक आहे, आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, तुम्ही बघितलं असेल की जायंट व्हील असते. ठीक आहे, कुठेतरी जत्रेमध्ये वगैरे तो अशा प्रकारे व्हील फिरत असतात आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे बॉक्स असतात, त्या बॉक्समध्ये पर्सन्स बसलेले असतात, लोक बसलेले असतात. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. ठीक आहे, मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जे जायंट व्हील असते जत्रेमध्ये ते कंट्रोल्ड असते. काय असते कंट्रोल, कारण की त्याची स्पीड आणि कमी करायचं जास्त करायचं तो एक पर्सन असतोय, त्याच्याकडे एक म्हणजे इलेक्ट्रिक मोटर असते, त्या इलेक्ट्रिक मोटरवरून काय करतो तो याची स्पीड कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, हां, पण हे जे आहे ठीक आहे द व्हर्टिकल मोशन सर्क्युलर मोशन ऑफ अ पार्टिकल अंडर द व्हॉट ग्रॅव्हिटी, अंडर द व्हॉट ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर आपल्याला हे 2023 मध्ये आणि 2021 मध्ये प्रश्न विचारला होता. डेरिव्हेशन्स म्हणजे आहे तर डेरिव्हेशन थोडंसं लेंदी आहे, ते तुम्ही थोडंसं बघून घेऊ शकता. तर मी इथं फक्त काय सांगणार आहे तुम्हाला, एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशनमध्ये जात असेल ठीक आहे तर इथं बघू शकता कोणत्या पण पॉईंटला राहू देत तर mg नेहमी डाऊनवर्डच असणार ना. ठीक आहे, आणि इथून ती एक थ्रेड आहे, म्हणजे त्या थ्रेडपासून हा पार्टिकल अटॅच आहे ना. ठीक आहे, मग त्यात हा फिरत असताना या पार्टिकलमध्ये काहीतरी एक या थ्रेडमध्ये टेन्शन डेव्हलप होणार. जेव्हा पार्टिकल इथं असणार इथं काहीतरी टेन्शन डेव्हलप होणार, जेव्हा पार्टिकल इथं असणार इथं काहीतरी टेन्शन डेव्हलप होणार, आणि जेव्हा पार्टिकल इथं असणार इथं काहीतरी टेन्शन डेव्हलप होणार. आणि बघू शकता सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो नेहमी बाहेरच्या बाजूला आहे. ठीक आहे, आणि टेन्शन इकडं आतल्या बाजूला आहे आणि mg डाऊनवर्ड्स. तर हा आहे फ्री बॉडी डायग्राम. तर कधी कधी फ्री बॉडी डायग्राम पण विचारू शकतात. ठीक आहे, तर सिंपल आहे, mg डाऊनवर्ड, टेन्शन नेहमी इनसाइड द सर्कल करायचं आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स नेहमी आउटवर्ड असतो. ठीक आहे, तर क्वेश्चन काय तो सिम्पली डेरिव्हेशन असेल तर ठीक आहे, नाहीतर सरळ सरळ काय करतात की ए पॉईंटला आणि बी पॉईंटला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असणार विचारतात. दॅट मीन्स व्हेलॉसिटी ऑफ द समजा असं जात असेल सो व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट बी पॉईंट, velocity of the particle at D point, and velocity of the particle at A point, and velocity at a particle at a point C point. ठीक आहे, आता बघू शकता C पॉईंट आणि D पॉईंट हे हॉरिझॉन्टली सेम लाईनला आहेत. ठीक आहे, त्यांची पोटेन्शियल एनर्जी आणि व्हेलॉसिटी काय असणार आहे सेम, त्यामुळे व्हेलॉसिटी D पॉईंटला आणि C पॉईंटला सेम असणार आहे. टेन्शन इन द थ्रेड and the tension in the what thread at C point and D point both are what same. ठीक आहे, फक्त इथं B पॉईंटला आणि A पॉईंटला चेंज होणार आहे, कारण का इथं व्हेलॉसिटी मे बी जास्त असू शकते आणि इथं कमी असू शकते, आणि इथं पोटेन्शियल एनर्जी जास्त इथं पोटेन्शियल एनर्जी कमी, त्यामुळे व्हेलॉसिटी वेगवेगळी असणार, टेन्शन पण वेगवेगळं असणार. ठीक आहे, तर इथं साईडला लिहिले मी व्हेलॉसिटी ॲट द डिफरंट पोझिशन. सो व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट ए पोझिशन इज नथिंग बट √RG. सरळ सरळ काय करायचं आहे √RG. ठीक आहे, R मीन्स व्हॉट रेडियस, अँड देन velocity of the particle at B point √5RG.
म्हणजे बी पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी जास्त आहे कम्पेअर टू व्हॉट ए पॉईंट. ओके, अँड देन व्हेलॉसिटी ॲट द सी पॉईंट अँड व्हेलॉसिटी ॲट द डी पॉईंट इज अंडर रूट ऑफ 3rg अंडर रूट ऑफ 3rg. इक्वेशन्स लक्षात घ्या फक्त. ठीक आहे. हां, सो नेक्स्ट इज हां, तर त्यालाच आपण काय केलंय आता तिथं काय होतं सर्क्युलर वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं, हा एक पार्टिकल होता मास आणि तो कशानं अटॅच होता, थ्रेडनं अटॅच होता, म्हणजे एखादी दोरी वगैरे. आता ती दोरी काढलेली आहे आणि एखादा रॉड कनेक्ट केलेला आहे. आपण काय कनेक्ट केलेला आहे, रॉड. आणि तो रॉड पण अशा वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जात आहे. म्हणजे समजा हा जर रॉड असेल आणि तो पार्टिकल इथं असेल तर तो असा वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जात आहे. ठीक आहे. हां, मग ॲट द टॉप मोस्ट म्हणजे या टॉप पॉईंटला व्हेलॉसिटी काय असणार आहे आणि लोवेस्ट पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, त्याचं फक्त इक्वेशन लक्षात घ्या. इथं डेरिव्हेशन वगैरे काही नाही आहे. ठीक आहे. कारण का हे जे इक्वेशन्स वगैरे असतात ते डायरेक्टली MCQ पार्टमध्ये पण येऊ शकतात. ठीक आहे. हां, तर टॉपमोस्टमध्ये जे असणार आहे व्हेलॉसिटी ॲट द टॉपमोस्ट इज ऑलमोस्ट 0 असणार आहे. काय असणार आहे, 0. कारण का इथं आपण काय समजलंय की मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे इथं जाऊन तो इथं थांबणार आहे. काय करणार आहे, थांबणार आहे. मग थांबणार आहे म्हणजेच काय, व्हेलॉसिटी इज 0. सो व्हेलॉसिटी ॲट द लोवेस्ट पॉईंट इज व्हेलॉसिटी ॲट द व्हॉट लोवेस्ट पॉईंट इज अंडर रूट ऑफ 4rg. मग 4चं रूट बाहेर आलं 2 अंडर रूट ऑफ rg. ठीक आहे. सो रिमेंबर दिस इक्वेशन ॲट द टॉप 0 ॲट द लोवेस्ट पॉईंट मिनिमम. ठीक आहे. अँड देन व्हेलॉसिटी ॲट द हॉरिझॉन्टल पॉईंट. हॉरिझॉन्टल पॉईंट म्हणजेच काय, समजा हा जो रॉड आहे तो इथं येणार, तो रॉड इथं पण येणार. म्हणजे या लाईनला या पॉईंटला किंवा या पॉईंटला जेव्हा मास येणार तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, अंडर रूट ऑफ 2rg असणार आहे. अंडर रूट ऑफ 2rg. अँड देन लोवेस्ट पॉईंट आणि द टॉप मोस्ट पॉईंट या रॉडमध्ये काहीतरी टेन्शन असणार इथं आणि या रॉडमध्ये काहीतरी टेन्शन असणार इथं. ठीक आहे. हां, टेन्शन ॲट द लोवेस्ट पॉईंट कारण की इथं व्हेलॉसिटी जास्त त्यामुळे इथे टेन्शन जास्त असणार आहे आणि इथं व्हेलॉसिटी कमी त्यामुळे टेन्शन कमी असणार आहे. तर त्यांचं जे डिफरन्स आहे लोवेस्ट पॉईंट टेन्शन इन द लोवेस्ट पॉईंट and the tension in the what uppermost point is equal to what 6 mg करायचं आहे. 6 mg. m is nothing but mass of this particle, not mass of this rod. Okay. So remember this one. And the next one is the maximum velocity of a vehicle at the topmost. ठीक आहे. तर कधी बघितलं असेल ते रोलर कोस्टर असतात माहिती आहे. ठीक आहे. अशा प्रकारे रोलर कोस्टर असतात. मग इथून काहीतरी एक व्हेकल ज्याच्यामध्ये लोक वगैरे बसलेले असतात ते अशा प्रकारे जात आहे. ठीक आहे. आणि परत येत आहे, परत ते इकडून फिरून इकडे जात आहे ना. ठीक आहे. हां, मग हा जो पार्ट आहे ना तो पार्ट इथं मी ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. हां, म्हणजे कोणता पण व्हेकल जेव्हा इथं येत आहे ठीक आहे तेव्हा त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी काय असायला पाहिजे जेणेकरून ते इथंच राहील. म्हणजे ते या म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट होऊन किंवा कॉन्टॅक्ट तुटून ते व्हेकल बाहेर असं जाईल असं नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे मिनिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे जेणेकरून ते कॉन्टॅक्टमध्ये राहील. ठीक आहे. तर इथं लिहिलेलं आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ अ व्हेकल ॲट द टॉप ऑफ द वॉट कॉन्व्हेक्स कव्हर ओव्हरब्रिज. हा जर ओव्हरब्रिज असेल आणि व्हेकलचा असं जात असेल तर किती मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे जेणेकरून हे व्हेकल रोड बाहेर जाणार नाही आहे, ती तिथेच टिकून राहणार आहे. ठीक आहे. मग ते फ्री बॉडी डायग्राम बघितला तर या व्हेकलला mg डाऊनवर्ड करणार. ठीक आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्स नेहमी काय असतो, सर्कलपासून बाहेर जात असतो आणि हा सरफेस आहे त्यामुळे नॉर्मल पण इकडं. ठीक आहे. तर इथं बघू शकता की मिनिमम स्पीड म्हणजे काय असणार आहे, कॉन्टॅक्ट करून राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे तिथं बघितलं तर फ्रिक्शन काय असणार आहे, ऑलमोस्ट 0 असणार आहे. काय असणार आहे, 0. तर फ्री बॉडी डायग्राम बघितला mg इज इक्वल टू व्हॉट n प्लस mv² असणार आहे. ठीक आहे. हां, म्हणजेच काय इक्वेशन आपण जर रिअरेंज केलं तर अशा प्रकारे येणार. पण नॉर्मल रिॲक्शन काय असणार आहे, 0 असणार आहे. कारण की फ्रिक्शन 0 म्हणजेच काय नॉर्मल रिॲक्शन पण 0 आहे. ठीक आहे. सो n इज इक्वल टू 0 केला, mg इज इक्वल टू व्हॉट mv², m कॅन्सल आउट. सो v इज इक्वल टू व्हॉट rg, v² इज इक्वल टू व्हॉट rg. सो v इज इक्वल टू व्हॉट अंडर रूट ऑफ rg. ठीक आहे. तर या इक्वेशनवरती मिनिमम स्पीड या इक्वेशनवरती 2020ला एक न्यूमेरिकल पण विचारलेत. ठीक आहे. हां, त्याच्यामध्ये म्हणतात की एक व्हेकल आहे ते कर्वेचरला टॉपला जाऊन पोहोचतंय, त्या टॉप पॉईंटला व्हेलॉसिटी काय असणार आहे. सो अंडर रूट सरळ काय करायचं, rg करायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट इज ओके. आता इथून पुढे काय आहेत, थोडेसे टर्म्स आहेत. ठीक आहे. तर इथं बघू शकता द मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया हे डेफिनेशन जे आहे ते 2008ला पण विचारलेत, 10ला पण विचारलेत, 18ला विचारलेत, 22ला विचारलेत आणि 2009ला पण विचारलेत. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज अनालॉगस टू मास. अनालॉगस टू व्हॉट, मास. हां, जसं मेकॅनिक्समध्ये मास किंवा लिनियर मोशनमध्ये मास एक आहे, तशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये आपण माससोबत कम्पेअर करू शकतो. ती क्वांटिटी काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं मास रजिस्ट टू चेंज द स्ट्रेट लाईन मोशन. ठीक आहे. किंवा लिनियर मोशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर इथं लिहितो मी मास काय करतंय, इट इज व्हॉट रजिस्ट टू
linear motion, resist to what? Linear motion. Similarly, moment of inertia, it is also resist in what? Circular motion. In what? Circular motion. ठीक आहे. त्यामुळे mass and the moment of inertia both are what? Same. पण थोडंसं डिफरंट अप्रोच आहे, डिफरंट ठिकाणी ते वर्क होते. हे लिनियर मोशनमध्ये, हे सर्क्युलर मोशनमध्ये. त्यामुळे ॲनालॉगस या वर्डचा अर्थ काय? सिमिलर. काय? सिमिलर. ठीक आहे. हां, तर इट इज दी प्रोडक्ट ऑफ द मास अँड द स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. तर इथं बघू शकता, एखादा मास समजा या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून तो जर रोटेट होत असेल विथ रेडियस आर, तर याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे? मास मल्टिप्लाय बाय रेडियसचा स्क्वेअर. सो मास मल्टिप्लाय बाय व्हॉट? रेडियसचा स्क्वेअर. आणि त्यामुळे मास मल्टिप्लाय बाय डिस्टन्स स्क्वेअर हे काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. अँड देन इट डिपेंड्स, ऑर यू कॅन से युनिट. आता मासचं युनिट काय आहे? केजी. आणि डिस्टन्सचं स्क्वेअर केल्यानंतर काय होणार आहे? मीटर स्क्वेअर. त्यामुळे केजी मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन फॉर्म्युला इज इक्वल टू व्हॉट? मासचं एम येणार आहे, डिस्टन्सचं एल स्क्वेअर येणार आहे. ओके. सो रिमेंबर दिस वन. ओके. तो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय? इट इज रेजिस्टन्स टू चेंज ड्युरिंग द व्हॉट? सर्क्युलर मोशन. ठीक आहे. हां, डेफिनेशननुसार तुम्ही काय करू शकता? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. सो नेक्स्ट वन. अच्छा, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, ते 2 मार्क्सला विचारू शकतात की मोमेंट ऑफ इनर्शिया हे कशा कोणत्या क्वांटिटीवरती डिपेंड असते. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ही डिपेंड असते मास अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ठीक आहे. हा, म्हणजे समजा एखादा बॉडी असेल, स्क्वेअर बॉडी असेल, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस वेगळा असणार आहे. त्याच ठिकाणी जर कोणती अजून एक बॉडी असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असणार आहे. म्हणजे समजा दोघांचा मास सेम असेल पण मास डिस्ट्रीब्युशन वेगळा आहे ना. ठीक आहे. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया मासवरती डिपेंड असेल आणि तो मास कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याच्यावरती डिपेंड असते. आणि डेफिनेटली हे जे डिस्टन्स आहे आर, त्याच्यावरती पण डिपेंड असणार ना. ठीक आहे. दॅट मीन्स व्हॉट? डिस्टन्स ऑफ द मास अबाउट दॅट ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर हे 2 पॉईंट लक्षात घ्या 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे? द रेडियस ऑफ गायरेशन. तर रेडियस ऑफ गायरेशन बघू शकता तुम्ही 2018, 2008, 19, 18 आणि 24ला पण विचारलेत. ठीक आहे. हां, म्हणजेच काय? डेफिनेशन विचारलेत सरळ. तर इथं बघू शकता, इट इज द डिस्टन्स. सो व्हॉट इज दिस वन? रेडियस ऑफ गायरेशन. इट इज द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू दी सेंटर ऑफ मास. टू द व्हॉट? सेंटर ऑफ मास. आणि सेंटर ऑफ मास म्हणजेच काय? वेअर द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड at which it possesses the same moment of inertia as that of the what? Whole body. Whole body. म्हणजे अर्थ काय? समजा एखादा बॉडी असेल काही पण, ठीक आहे, आणि तो या ॲक्सिसवरती रोटेट होत असेल आणि या बॉडीचं सेंटर ऑफ मास समजा इथं असेल. मग या अबाउट द सेंटर ऑफ मास जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, अबाउट द सेंटर ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, आणि या पूर्ण बॉडीचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, ठीक आहे, ते काय असणार आहे? सेम असणार आहे. जर हे आर डिस्टन्स एक डिस्टन्स पर्टिक्युलर असणार आहे, त्याच डिस्टन्स आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. ठीक आहे. हां, मग रेडियस ऑफ गायरेशन आपण कसं रिप्रेझेंट करतो? आय मास मल्टिप्लाय बाय के स्क्वेअर. कारण की के आपण तर डिस्टन्स म्हणले ना. ठीक आहे. आणि रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय? ऑलमोस्ट एक डिस्टन्स आहे, तर त्याचं युनिट पण काय येणार आहे? मीटरच येणार आहे. ठीक आहे. हां, सो आय इज इक्वल टू व्हॉट? एम के स्क्वेअर. सो इट इज यूज, त्याचं एक ॲप्लिकेशन आहे. इट इज यूज टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी शेप ऑब्जेक्ट. प्रॉपर शेप असेल तर आपण आय इज इक्वल टू व्हॉट? एम आर स्क्वेअर अप्लाय करू शकतो. पण समजा कोणती पण अशी ओव्हर बॉडी असेल, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण रेडियस ऑफ गायरेशनचा म्हणजे हेल्प घेतो. ठीक आहे. सो डेफिनेशन प्लस इक्वेशन अँड देन ॲप्लिकेशन हे थोडंसं एक 2 मार्क्ससाठी लक्षात घ्या. परत विचारले ते. ठीक आहे. हां, सो नेक्स्ट पॉईंट इज, आता याच्यामध्ये तुमच्या या 12वीच्या बोर्डमध्ये, ठीक आहे, या चॅप्टरमधून RD मधून 2 इम्पॉर्टंट थेरम्स आहेत. ठीक आहे. त्याचे डेरिव्हेशन काय मी इथं एक्सप्लेन नाही करणार, फक्त तुम्हाला डायग्राम आणि स्टेटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, त्याच्यामध्ये थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 4 मार्क्सला विचारू शकतात आणि डेफिनेटली 2014ला, 16ला आणि 2023ला हा प्रश्न विचारलेत. ठीक आहे. त्यामुळे त्याचं डेरिव्हेशन्स इथं करायला थोडंसं लेंदी आहे, त्यामुळे मी फक्त डायग्राम आणि इक्वेशन घेतलेलं आहे. ठीक आहे. पण याचं डेरिव्हेशन्स तुम्ही परफेक्टली करून घ्या. ठीक आहे. हां, तर हे काय सांगतं? एखादं बॉडी असेल तर त्याच्यामधून 2 ॲक्सिस पास करा. ठीक आहे. हां, तर एक ॲक्सिस आहे आय नॉट आणि दुसरा काय आहे? सी आहे. आणि हा जो सी ॲक्सिस आहे तो सेंटर ऑफ मासमधून जाणार आहे. ठीक आहे. तर हा थेरम काय सांगतो? इट स्टेट्स दॅट, स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया आय नॉट ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस. म्हणजे एक ॲक्सिस आहे आय नॉट, इथून पास झालेला आहे, अबाउट अन ॲक्सिस पॅरलल टू द गिवन ॲक्सिस अँड पासिंग थ्रू द व्हॉट? सेंटर ऑफ मास.
म्हणजे या ॲक्सिस अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आणि या ॲक्सिस अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया विच पासेस थ्रू द व्हॉट सेंटर ऑफ मास आणि यांच्यामध्ये डिस्टन्स काय एच ओके इज एक्झॅक्टली इक्वल टू द व्हॉट द सेंटर ऑफ मास अँड द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट and the square of the distance between the two axes. ठीक आहे म्हणजेच काय the moment of inertia about this axis is equal to what the moment of inertia about the another axis which passes through the center of mass and plus mass of this body and the distance between the parallel axis, distance between the what parallel axis. ठीक आहे त्यामुळे समजा डेरिव्हेशन जरी नाही आठवलं तर ॲटलिस्ट सेंटेन्स डायग्राम आणि हे इक्वेशन लिहिला 4 पैकी तुम्हाला 2 मार्क्स तरी भेटतील. ठीक आहे आता तशा प्रकारेच सेम एक अजून एक थेरम आहे तर थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस, थेरम ऑफ व्हॉट परपेंडिक्युलर ॲक्सेस. ठीक आहे आता थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस म्हणजेच काय त्याचं स्टेटमेंट प्लस डायग्राम आणि त्याचं इक्वेशन. ठीक आहे तर समजा कोणती पण एखादी बॉडी असेल त्या बॉडीमधून आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस कुठं पण रोटेट करू शकतो ना. ठीक आहे मग हा थेरम काय सांगतो कोणत्या पण ॲक्सिसला तुम्ही हा बॉडी रोटेट केला त्या ॲक्सिसच्या अराउंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा नेहमी बाकीच्या दोन्ही ॲक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय असतो सम असतो. काय असतो सम असतो. म्हणजे समजा ही जर बॉडी मी झेड ॲक्सिसला रोटेट करत असेल सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द झेड ॲक्सिस इज इक्वल टू व्हॉट द मोमेंट ऑफ इनर्शिया सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिस. समजा ही बॉडी जर मी वाय ॲक्सिसला रोटेट करत असेल ठीक आहे देन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द वाय ॲक्सिस इज नथिंग बट द व्हॉट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द झेड ॲक्सिस प्लस एक्स ॲक्सिस. ठीक आहे आता इथं तेच आहे सेंटेन्स it states that the moment of inertia of any lamina, any body about the z-axis is equal to the what? The moment of inertia of sum of its moment of inertia about the mutual perpendicular axis. ठीक आहे त्यामुळे डेफिनेशन तुम्ही असं पण करू शकता किंवा मी सांगतो the moment of inertia of any lamina about any axis is equal to the what? The sum of the moment of inertia about the what? other two perpendicular axis, other two what perpendicular axis असं करू शकता. ठीक आहे आणि हे इक्वेशन तुम्ही लिहू शकता. ठीक आहे सो हे दोन्ही इम्पॉर्टंट थेरम्स आहेत. पॅरलल ॲक्सिस थेरम इम्पॉर्टंट आहेत तशा प्रकारे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम पण काय इम्पॉर्टंट आहे. ओके सो नेक्स्ट वन हां तर अँग्युलर मोमेंटम. आता इथं एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे तर हे सगळे डेफिनेशन्स आहेत 2 मार्क्ससाठी वगैरे डेफिनेशन विचारू शकतात त्याच्यामध्ये काय डेरिव्हेशन वगैरे काही नाही आहे. जसं स्ट्रेट लाईन मोशनमध्ये लिनियर मोमेंटम असते तशा प्रकारे अँग्युलर मोमेंटम पण असते. ठीक आहे आता लिनियर मोमेंटम म्हणजेच काय अँग्युलर मोमेंटम इज अनालॉगस सिमिलर टू द व्हॉट लिनियर मोमेंटम टू द व्हॉट लिनियर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम पण पी ने रिप्रेझेंट करतो मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. मग अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे एल ने रिप्रेझेंट करतो आपण. कशाने रिप्रेझेंट करतो एल. मग मासच्या ठिकाणी रोटेशनल मोशनमध्ये कोण काम करत आहे आय आणि इथं लिनियर वेलॉसिटी तर इथे काय असणार आहे अँग्युलर वेलॉसिटी. करेक्ट तर इक्वेशन तुम्ही सरळ इक्वेट करू शकता. जसं समजा फोर्सचं इक्वेशन लिनियर मोशनमध्ये काय असते एफ इज इक्वल टू व्हॉट एम ए. मग सर्क्युलर मोशनमध्ये फोर्सचं काम कोण करतं आहे टॉर्क आणि मासचं काम कोण करतं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ॲक्सेलरेशन लिनियर ॲक्सेलरेशन तर इथं काय असणार आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर हे सगळे इक्वेशन तुम्ही फक्त नुसतं टर्म्स बघून डिराईव्ह करू शकता. ठीक आहे हां सो द डेफिनेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम इज इट इज द मोमेंट ऑफ मोमेंटम. इट इज द मोमेंट ऑफ मोमेंटम म्हणजेच काय एल इज नथिंग बट द व्हॉट मोमेंट ऑफ मोमेंटम मोमेंट ऑफ व्हॉट मोमेंटम. ठीक आहे हां किंवा अजून एक इक्वेशन आहे एल इज इक्वल टू व्हॉट एम व्ही आर पण होऊ शकतं ना आपलं. ठीक आहे अँड डेफिनेटली इट इज अ वेक्टर क्वांटिटी. तर थोडेसे अँग्युलर मोमेंटमबद्दल हे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स फक्त लक्षात घ्या. ठीक आहे आणि युनिट काय असणार आहे केजी मीटर पर सेकंड. काय असणार आहे केजी मीटर पर सेकंड अँड द रिलेशन बिटवीन दी आय अँड एल सो मी तर सांगितलं ना. ठीक आहे पी इज इक्वल टू एम व्ही L is equal to what? I omega. So this is the relation between the what? I and L. Moment of inertia and angular momentum. ठीक आहे हां म्हणजे इथं लिहिलेलं आहे मी लाईक मोमेंटम लिनियर मोमेंटम इज इक्वल टू व्हॉट मास इंटू वेलॉसिटी. अँग्युलर मोमेंटम मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टिप्लाय बाय अँग्युलर वेलॉसिटी असते. ओके सो डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम तो समजलं असेल. ठीक आहे तर थोडंसं इक्वेशन आणि युनिट्स प्लस हे थोडेसे इक्वेशन लक्षात घ्या. ओके कारण की न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला इक्वेशनची गरज असते. तर नेक्स्ट आपण बघू व्हॉट इज एक्झॅक्टली द टॉर्क. ओके तर सरळ मी पहिला पण सांगितलं आहे की हे फक्त डेफिनेशन्स लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे हां सो टॉर्क मीन्स व्हॉट जसं आपण फोर्स लावल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट
मूव्ह होतोय म्हणजे स्ट्रेट लाईन मोशनमध्ये किंवा मोशन इन वन डायमेन्शनमध्ये फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह ऑब्जेक्ट फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट बट इन अ स्ट्रेट लाईन बट इन व्हॉट स्ट्रेट लाईन. मग त्याच ठिकाणी फोर्स जे काम करतंय ठीक आहे इथं पण कोणतरी काम करत असेल जे ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशनमध्ये फिरवण्यास हेल्प करत आहे. ठीक आहे. हां मग ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशनमध्ये आणण्यासाठी जे एक्सटर्नल एजंट असते त्या एक्सटर्नल एजंटलाच आपण काय म्हणतो टॉर्क म्हणतो. ठीक आहे. हां म्हणजे समजा तुम्ही एखादा डोर वगैरे ओपन करत असाल तर डोर ओपन करताना तुम्ही अप्लाय फोर्स इथं लावता आणि तो असं मूव्ह करता. ठीक आहे. हां पण तो जो डोर आहे तो सर्कल आर्कमध्ये फिरतोय. ठीक आहे. म्हणजे तुमच्या फोर्समुळं तो डोर आर्कमध्ये फिरत आहे किंवा ओपन होत आहे त्यालाच आपण काय म्हणतो टॉर्क म्हणतो. इव्हन तो कोणत्या तरी समजा काहीतरी एक डब्याचं वगैरे झाकण असेल तर त्याचं झाकण तुम्ही ओपन करताना तुम्ही काय लावता टॉर्कच लावता ना. ठीक आहे. म्हणून तर तो सर्कलमध्ये फिरून तो ओपन होत आहे या तर क्लोज होत आहे. ठीक आहे. हां सो व्हॉट इज एक्झॅक्टली द टॉर्क. सो टॉर्क इज अन एजंट विच गिव्स द व्हॉट अ रोटेटिंग इफेक्ट इन व्हॉट बॉडी. ठीक आहे. अँड देन it is also defined as it is the product of applied force and the perpendicular distance from the what axis of rotation. ठीक आहे. म्हणजे कोणता पण जर ऑब्जेक्ट एक पर्टिक्युलर डिस्टन्स पासून असेल त्याचा मास m असेल आणि त्या मासला तुम्ही तो फोर्स लावला F तर हा ऑब्जेक्ट या ॲक्सिस पासून तो रोटेट होतो. ठीक आहे. हां मग इथे एक टॉर्क लागत आहे कारण की हा ऑब्जेक्ट सर्कलमध्ये येत आहे. काय येत आहे सर्कलमध्ये येत आहे. मग तो टॉर्क आपण कसा काढू शकतो. इट इज द प्रोडक्ट ऑफ अप्लाइड फोर्स अँड द डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे. अप्लाइड फोर्स आणि फोर्स पासून ते ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून ते डिस्टन्स असते त्याला मल्टिप्लाय केले की तुम्हाला टॉर्क मिळते. सो बाय डेफिनेशन टॉर्क इज नथिंग बट द व्हॉट फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. व्हॉट ओके. हां मग आपण त्याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहू शकतो. टॉर्क इज इक्वल टू व्हॉट आर मल्टिप्लाय बाय एफ होऊ शकते. ठीक आहे. आणि युनिट काय असणार आहे. सो जर फोर्स बघितलं तर न्यूटन येत आहे आणि मीटर डिस्टन्स म्हणजेच काय असते मीटर असते. सो इट इज अ वेक्टर फॉर्म. सो नेक्स्ट इज वी विल गो फॉर ओके. सो टॉर्क इज अनालॉगस टू व्हॉट फोर्स. जसं मी सांगितलं होतं मोमेंटम असेल तर त्या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम आहे. मासच्या ठिकाणी कोण काम करते मोमेंट ऑफ इनर्शिया काम करते. ठीक आहे. अँड देन लिनियर ॲक्सेलरेशनच्या ठिकाणी कोण काम करत आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन इनिशियल व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटीच्या ठिकाणी कोण काम करत आहे ओमेगा अँड देन इनिशियल व्हेलॉसिटीच्या ठिकाणी कोण काम करत आहे ओमेगा नॉट. ठीक आहे. आणि इवन दो जर इक्वेशन बघितला पी इज इक्वल टू व्हॉट एम इंटू व्ही तर हे सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं आहे पीच्या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम मासच्या ठिकाणी आय आणि लिनियर व्हेलॉसिटी ठिकाणी काय असणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. हां तर इक्वेशन दुसरं काय एफ इज इक्वल टू व्हॉट एम ए. एफ इज इक्वल टू व्हॉट एम ए. मग आता हे लिनियर मोशनमध्ये एफ इज इक्वल टू एम ए असेल. ठीक आहे. हां मग टॉर्क सर्क्युलर मोशनमध्ये टॉर्कच्या ठिकाणी कोण येणार आहे सॉरी एफच्या ठिकाणी कोण येणार आहे टॉर्क आणि मासच्या ठिकाणी कोण असते मोमेंट ऑफ इनर्शिया आय आणि लिनियर ॲक्सेलरेशनच्या ठिकाणी कोण असते अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके. सो त्यामुळे इथे काय म्हटले टॉर्क इज एक्झॅक्टली अनालॉगस टू व्हॉट फोर्स. म्हणजे जे फोर्स लिनियर मोशनमध्ये असते तेच सर्क्युलर मोशनमध्ये त्याला आपण काय म्हणतो टॉर्क म्हणतो. ठीक आहे. हां सो रिमेंबर दिस अनालॉगी म्हणजेच काय सिमिलॅरिटी. ओके. सो नेक्स्ट वन इज हां सो कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. जसं कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पण असते. दॅट मीन्स व्हॉट द मोमेंटम ऑफ अ आयसोलेटेड सिस्टीम ओके बिफोर अँड आफ्टर विल बी रिमेन सेम इफ द एक्सटर्नल एजंट इज अब्सेंट. ठीक आहे. तर लिनियर मोमेंटममध्ये बघितलं असेल एखादा ऑब्जेक्ट असेल मास m1 व्हेलॉसिटी u1 असेल आणि एखादा दुसरा मास असेल m2 व्हेलॉसिटी व्हॉट u2. कोलिजन नंतर मास विल बी रिमेन सेम m1 आणि m2 असणार पण कोलिजन नंतर फायनल व्हेलॉसिटी v1 आणि फायनल व्हेलॉसिटी व्हॉट v2. तर मला सांगा टोटल मोमेंटम इथं या कंडिशनमध्ये पी आय असणार आणि टोटल मोमेंटम फायनल काय असणार आहे पी एफ. जर समजा एक्सटर्नल फोर्स अब्सेंट असेल तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम हे काय असतात सेम असतात. म्हणजेच काय पी आय इज इक्वल टू व्हॉट पी एफ. सो फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम सेंटेन्स काय आहे फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम द टोटल लिनियर मोमेंटम इज ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक आहे. इफ एक्सटर्नल फोर्स इज अब्सेंट. आता हेच कन्सेप्ट फक्त इकडे अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम दी टोटल अँग्युलर मोमेंटम तिथं लिनियर मोमेंटम इथं काय असणार आहे अँग्युलर मोमेंटम इज ऑलवेज कॉन्स्टंट और कन्झर्व्ड. तिथं काय असतं इफ एक्सटर्नल फोर्स इज अब्सेंट बट इफ एक्सटर्नल टॉर्क इज अब्सेंट. एक्सटर्नल टॉर्क इज व्हॉट अब्सेंट. ठीक आहे. त्यामुळेच तिथं
इनिशियल अँड फायनल मोमेंटम इज सेम. मग इथं आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, दॅट टोटल अँग्युलर मोमेंटम बिफोर अँड आफ्टर विल बी रिमेन सेम. इथं काय असणार आहे, पी इज इक्वल टू कॉन्स्टंट, दॅट मीन्स टोटल. हा ठीक आहे, इंडिव्हिज्युअल नाही. इथं एल इज इक्वल टू व्हॉट, कॉन्स्टंट. हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता हे प्रूव्ह करण्यासाठी ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, हा एक फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 2019-22 ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही इथं 2019-22ला, 18ला, 2023ला, 25ला ठीक आहे, लगातार विचारले. त्यामुळे हा प्रश्न जो आहे ठीक आहे, तो कन्फर्म तुम्ही करून प्रॅक्टिस करून ठेवायचा आहे. ठीक आहे, हायली इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, सो नाव वी आर गोइंग टू प्रूव्ह दिस. तर कसं प्रूव्ह करायचं आहे, स्टेट अँड प्रूव्ह म्हणतात. मग स्टेटमेंट झालं हे ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, तर प्रूफसाठी आपण काय करू, अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन घेऊ. सो अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन काय असतंय, आर मल्टिप्लाय बाय पी असते. काय असतंय, आर मल्टिप्लाय बाय पी असते. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग हे लिनियर मोशनमध्ये असेल तर सर्क्युलर मोशनमध्ये काय असणार, अप्लाइड टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग सरळ सरळ आपण काय करू शकतो, टॉर्क इज इक्वल टू व्हॉट, सॉरी वी हॅव टू जस्ट डिफरन्शिएट दिस. सो आय विल जस्ट फर्स्ट रब दिस. मग आपण काय करतो आता, हे जे एल आहे ठीक आहे, सो वी नो दॅट डी एल बाय डी टी. ठीक आहे, तर याला आपण डिफरन्शिएट केल्यानंतर काय होणार आहे, डी एल बाय डी टी आर मल्टिप्लाय बाय पी. आर मल्टिप्लाय बाय व्हॉट, पी. करेक्ट. ओके, हां, सो जस्ट वी हॅव टू डिफरन्शिएट दिस. आता डिफरन्शिएटला इकडे हे करूया आपण. ठीक आहे, हां, म्हणजेच काय होणार आहे, डी एल बाय डी टी इंटू व्हॉट. आता इथं प्रोडक्ट रूल लागतो ना, आर डिफरन्शिएशन ऑफ पी, पी डिफरन्शिएशन ऑफ आर. ठीक आहे, त्यामुळे आर क्रॉस डी पी बाय डी टी प्लस पी. करेक्ट. ओके, हां, इंटू डी आर बाय डी टी असते. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असते, फोर्स असते. हां, मग इथं आपण काय करू शकतो, डी एल बाय डी टी इज नथिंग बट द व्हॉट, आर क्रॉस एफ असते. ठीक आहे, प्लस हे एम व्ही आणि डी आर बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन काय असते, व्ही असते. करेक्ट. ओके, हां, पण आपल्याला माहिती आहे की व्ही क्रॉस व्ही काय असते, झिरो. कारण की आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के काय असते, झिरो असते. त्यामुळेच व्ही क्रॉस व्ही काय असते, झिरो असते. ठीक आहे, हां, मग हे व्ही क्रॉस व्ही जर झिरो असेल तर पूर्ण हा टर्म काय होणार आहे, झिरो. त्यामुळे डी एल बाय डी टी इज इक्वल टू व्हॉट, आर मल्टिप्लाय बाय एफ होणार आहे. आर मल्टिप्लाय बाय व्हॉट, एफ. ओके, हां, सो बट वी नो दॅट टॉर्क इज इक्वल टू व्हॉट, आर मल्टिप्लाय बाय एफ असते. टॉर्क इज इक्वल टू व्हॉट, आर मल्टिप्लाय बाय एफ. मग आर मल्टिप्लाय बाय एफच्या ठिकाणी काय येणार आहे, डी एल बाय डी टी इज इक्वल टू व्हॉट, टॉर्क. ओके, सो दिस इज दी एक्सप्रेशन. पण आपल्याला माहिती आहे कंडिशन काय, बट टॉर्क इज अब्सेंट. जर अँग्युलर मोमेंटम जर कन्झर्व पाहिजे असेल तर टॉर्क, एक्सटर्नल टॉर्क काय पाहिजेत, अब्सेंट पाहिजेत. जर एक्सटर्नल टॉर्क अब्सेंट असेल तर सरळ सरळ डी एल बाय डी टी हे काय असते, झिरो असते. ठीक आहे, हां, मग कोणत्या पण कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन नेहमी झिरो येते ना. हां, म्हणजेच या इक्वेशनवरून एक कन्फर्म होतं आहे की एल इज व्हॉट, कॉन्स्टंट. कारण का कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन नेहमी काय असते, झिरो असते. ठीक आहे, हां, हेन्स द प्रूफ. ठीक आहे, सो दिस इज वन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, फ्रॉम दिस चॅप्टर. हा जो क्वेश्चन होणार आहे 100% 2026च्या अपकमिंग एक्झाममध्ये येऊ शकतोय. ठीक आहे, आणि येणारच आहे. ठीक आहे, हां, तर आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊ. हां, तर त्याच्यामध्ये अँग्युलर कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे, हा कन्सेप्ट कुठं यूज होतो, जसं लिनियर मोमेंट ऑफ कन्झर्वेशन हा कन्सेप्ट कुठं होतो, फायरिंग अ बुलेट. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण बंदुकीमधून गोळी फायर करतो तेव्हा तिथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम लागतंय. सिमिलरली देर आर सम एक्झाम्पल्स. ओके, तिथं थोडंसं कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे कन्सेप्ट यूज केले जाते आणि ते एक्झाम्पल इथं बघू शकता मी इमेजेस घातलेले आहेत. तर फर्स्ट वन इज व्हॉट, बॅलेट डान्सर. तर बॅलेट डान्सर बघितलं ना. ठीक आहे, किती छान आहे. ओके, हां, तर याच्या मागचं फिजिक्स समजून घ्या फक्त. ओके, हां, सो इथं बघितलं तर बॅलेट डान्सर जे असतात ना ते प्रॉपरली त्यांचे शूज वगैरे असे आपल्यासारखे नसतात, त्यांचे एक प्रॉपर शूज असतात. तर ते काय करतात, आपले हात वाईड क्लोज करून ते आपलं मोशन रेव्होल्युशन काय करतात, चेंजेस करत असतात. ठीक आहे, हां, आणि हे कशावरून होते, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँड इवन दो डायव्हिंग इन अवर स्विमिंग पूल, जे कॉम्पिटिशन वगैरे असतात ना स्विमिंग पूलमध्ये, तेव्हा जो डायव्हर असतो तो
डायव्हिंग केल्यानंतर ठीक आहे आणि स्विमिंग पूलमध्ये जाण्याच्या पहिला असे भरपूर फ्लिप घेतो ना, ठीक आहे. मग फ्लिप घेताना तो स्वतःला क्लोज करतो आणि जिथं त्याला स्पीड वाढवायची आहे कमी करायची आहे त्याप्रमाणे तो स्वतःला क्लोज करतो आणि मग स्प्रेड करतो, ठीक आहे. हां, तर हे दोन्ही एक्झाम्पलमध्ये कोणतं फिजिक्सचं कोणतं कन्सेप्ट यूज होते, द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, तर हे दोन्ही एक्झाम्पल लक्षात घ्या. 2 मार्क्ससाठी विचारू शकतात किंवा 1 मार्क्ससाठी विचारू शकतात. सो नेक्स्ट वन, आता आपण ऑलरेडी हे इक्वेशन्स बघितलेत, ठीक आहे. तर हेडिंग काय बघा, अॅनालॉगस ऑफ कायनामेटिक इक्वेशन्स, ठीक आहे. कायनामेटिक इक्वेशन्स म्हणजेच काय, मोशन इन अ स्ट्रेट लाईन मध्ये जे आपण इक्वेशन्स बघितले होते ते सेम इक्वेशन इथं सर्क्युलर मोशन मध्ये पण आहेत, ठीक आहे. तर मोशन इन अ स्ट्रेट लाईन मध्येच इक्वेशन्स काय असतात, ॲव्हरेज जर काढायचं असेल सो इनिशियल प्लस फायनल डिवायडेड बाय 2. मग सर्क्युलर मोशनमध्ये पण काय असतंय, इनिशियल फायनल डिवायडेड बाय 2 असते, ठीक आहे. आता कायनामेटिक इक्वेशनमध्ये काय असतंय, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. तर इथे काय असते, ओमेगा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. तर हे सगळे इक्वेशन न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी पाहिजे आता, ठीक आहे. अँड देन स्पीड इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाइम. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हॉट, अँग्युलर वेलोसिटी मल्टीप्लाय बाय टाइम. तर ऑलमोस्ट सेम इक्वेशन, सिमिलर इक्वेशन्स. एक्स इज इक्वल टू व्हॉट, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. थीटा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा नॉट प्लस हाफ ए टी स्क्वेअर अल्फा, ठीक आहे. हां, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, यू स्क्वेअर प्लस 2as, ठीक आहे. मग व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी. इथे काय असते, फायनल अँग्युलर वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी 2 लिनियर ॲक्सिलरेशन, अँग्युलर ॲक्सिलरेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. त्यामुळे हे इक्वेशन्स थोडेसे लक्षात घ्या, ओके. कारण की आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला पाहिजेत. तशा प्रकारे इफ यू कन्सिडर अनालॉगस ऑफ द क्वांटिटीज बिटवीन द व्हॉट, ट्रान्सलेशन मोशन अँड रोटेशनल मोशन, ठीक आहे. हा म्हणजे मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन सिमिलरमध्ये रोटेशनल मोशनमध्ये पण ॲप्लिकेबल आहेत, ठीक आहे. तर इथं बघू शकता, इथं क्वांटिटीज आहेत, कोणते फिजिकल क्वांटिटी, त्यांचं सिम्बॉल काय आणि त्यांचं इक्वेशन रिलेशन काय, ठीक आहे. तर पहिला बघू शकता लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, एक्स किंवा एस म्हणतो ना आपण. हां, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट रोटेशनल मोशनमध्ये काय असणार आहे, थीटा असणार आहे, ठीक आहे. हां, मग लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये इक्वेशन काय असेल, एस इज इक्वल टू व्हॉट, थीटा मल्टिप्लाय बाय आर, थीटा मल्टिप्लाय बाय आर, ठीक आहे. आता लिनियर वेलॉसिटी मीन्स व्हॉट, व्ही ते काय असणार आहे, डी एस बाय डी टी किंवा डी एक्स बाय डी टी. तशा प्रकारे अँग्युलर वेलॉसिटी, रोटेशनल मोशनमध्ये काय असणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी, आणि त्याला आपण काय करतो, ओमेगा डी थीटा बाय डी टी. आणि ओमेगा आणि व्ही मध्ये रिलेशन काय होतं, आपण जस्ट डिराईव्ह केलं होतं, व्ही इज इक्वल टू व्हॉट, आर ओमेगा, ठीक आहे. हां, लिनियर ॲक्सिलरेशन काय असते, ए इज इक्वल टू व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. अँग्युलर ॲक्सिलरेशन काय असणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. मग लिनियर ॲक्सिलरेशन आणि अँग्युलर ॲक्सिलरेशनमध्ये रिलेशन काय, अँग्युलर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्हॉट, लिनियर ॲक्सिलरेशन मल्टिप्लाय बाय आर, मल्टिप्लाय बाय व्हॉट, आर. सिमिलरली मास, ठीक आहे. लिनियर मोशनमध्ये मास असते, तर रोटेशनल मोशनमध्ये काय असते, मोमेंट ऑफ इनर्शिया असते, आणि त्याचं रिलेशन काय असते, आय इज इक्वल टू व्हॉट, एम आर स्क्वेअर, आय इज इक्वल टू व्हॉट, एम आर स्क्वेअर. लिनियर मोमेंटम पी इज इक्वल टू व्हॉट, एम व्ही. तर अँग्युलर मोमेंटम आर एल इज इक्वल टू व्हॉट, आय ओमेगा असते, ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये रिलेशन एल इज इक्वल टू व्हॉट, आर इंटू पी असते. हे ऑलरेडी आपण इक्वेशन्स बघितलेत. मग तशा प्रकारे फोर्स बघितलं तर फोर्स म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग टॉर्क इथं असणार, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि फोर्स आणि टॉर्कमध्ये रिलेशन काय, टॉर्क इज इक्वल टू व्हॉट, आर इंटू एफ, ओके. हां, सिमिलरली वर्क डन काय असते, फोर्स मल्टिप्लाय बाय थीटा, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. मग इथं वर्क डन काय असणार आहे, फोर्सच्या ठिकाणी टॉर्क आणि डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी थीटा असणार आहे. सो वर्क डन इज इक्वल टू व्हॉट, आर मल्टिप्लाय बाय थीटा. आता पॉवर बघा, फोर्स मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी असते, ठीक आहे. तर इथं मी हे डिराईव्ह करतो, पॉवर इज इक्वल टू व्हॉट, वर्क अपॉन टाइम असते, ठीक आहे. हां, त्याचं अजून एक इक्वेशन काय असते, फोर्स मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी असते. हे झालं लिनियर मोशनमध्ये. मग सर्क्युलर मोशनमध्ये फोर्सच्या ठिकाणी काय येते, टॉर्क, आणि व्हीच्या ठिकाणी काय येते, ओमेगा, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही सबस्टिट्यूट काय करू शकता, टॉर्कच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, आय इंटू अल्फा ठेवू शकता, ठीक आहे. त्यामुळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ह्या इक्वेशन्स, हे सगळे इक्वेशन तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजेत, ओके. सो नेक्स्ट इज, आता याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड असतोय, मास, आणि मास कसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे एखादी बॉडी असेल प्लेन, त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असणार. रेक्टँग्युलर असेल त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, वेगळा असणार. स्क्वेअर असेल त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असणार. स्पिअर असेल त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, वेगळा असणार आहे. आणि अजून एक कशावरती डिपेंड असतो की तो ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो एक्झॅक्टली त्याचं लोकेशन पण कुठे आहे त्याच्यावरती पण मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असतो, ठीक आहे. त्यामुळे हे जे स्लाइड्स आहेत, ठीक आहे, ते मी सगळे काही एक्सप्लेन करणार नाही आहे, हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये पहिला थिन रिंग किंवा हॉलो सिलेंडर म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडरला समजा सेंटरपासून ॲक्सिस पास केला आणि हा असा रोटेट होत असेल,
तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो असणार आहे आय एम आर स्क्वेअर. ठीक आहे, आर इज नथिंग बट रेडियस. नेक्स्ट इज थिन रिंग, म्हणजे एखादी थिन रिंग असेल आणि त्या थिन रिंगला जर समजा आपण डायमीटर वाईज पास केलेला आहे, म्हणजे अशा प्रकारे थिन रिंग असेल आणि त्याला डायमीटर पास केला आणि तो असा रोटेट होत आहे. ठीक आहे, तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, हाफ एम आर स्क्वेअर असते. ठीक आहे, तशा प्रकारे ॲन्युलर रिंग असते, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही फक्त नुसतं डिस्क, ठीक आहे, डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, हाफ एम आर स्क्वेअर असते. द ॲक्सिस पासिंग थ्रू द वॉट सेंटर, युनिफॉर्म डिस्क असते विच इज पासिंग थ्रू द वॉट डायमेट्रिकली अपोजिट 1/4 एम आर स्क्वेअर. ठीक आहे, अच्छा, नंतर हॉलोस्पियरचं सेंटरचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, 2/3 एम आर स्क्वेअर असते. सॉलिड स्पियरसाठी 2/5 एम आर स्क्वेअर असते. ठीक आहे, सेंटरपासून. तर अशा प्रकारे डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत. तर हे युनिफॉर्म सॉलिड आहे, युनिफॉर्म हॉलो, ठीक आहे, आणि पासिंग थ्रू द वॉट सेंटर, हे त्यांचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले लक्षात घ्या फक्त. ठीक आहे, नेक्स्ट इज तर इथं आहे युनिफॉर्म सॉलिड. ठीक आहे, दॅट इज सॉलिड कोन, तिकडे हॉलो होते, इथं सॉलिड आहेत. ठीक आहे, तर इथं बघा एक न्यूमरिकल आहे. ठीक आहे, तो न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करू. तर इथं काय म्हटले, अ सिलिंग फॅन हॅव्हिंग अ मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे आय दिलेत, अटेन मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 60 RPM इन 2π सेकंड्स, देन व्हॉट इज द पॉवर रेटिंग. ठीक आहे, आता सगळ्यात पहिला पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, ठीक आहे, टॉर्क मल्टिप्लाय बाय ओमेगा. ठीक आहे, चला ओमेगा आपल्याला काढू शकतो आम्ही. ठीक आहे, पण वी नो दॅट टॉर्क इज इक्वल टू व्हॉट, आय इंटू अल्फा असते. ठीक आहे, सो पॉवर इज इक्वल टू व्हॉट, आय अल्फा इंटू ओमेगा. हे झालं इक्वेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेत ना, म्हणून ते आपण आय घेतलंय. आयची व्हॅल्यू दिलेत, ओमेगा माहीत नाही आहे, पण इथं फ्रिक्वेन्सी दिलेत. मग फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, 60 RPM म्हटलेत, पण फ्रिक्वेन्सी नेहमी पर सेकंड असते. मग पर मिनिट आहे, ते ह्याला डिवाइड बाय काय करायचं आहे, 60, तर इथं काय होणार आहे, 1 हर्ट्ज. हे झालं फ्रिक्वेन्सी. अच्छा, हे जर फ्रिक्वेन्सी झाले, द सिलिंग फॅन हॅव्हिंग अ मोमेंट ऑफ इनर्शिया अटेन अ मॅक्झिमम, म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी काय 0 आणि फायनल काय असणार आहे 2πf असणार आहे. मग फायनल काय असणार आहे, इट बिकम्स व्हॉट 2π रेडियन पर सेकंड असणार आहे. ओके, सो दिस इज द व्हॉट इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, मग फायनल आणि इनिशियल असेल, मग आपण अल्फा काढू शकतो ना. असं अल्फा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिवायडेड बाय व्हॉट, टी असते. ठीक आहे, सो अल्फा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा इज 2π मायनस 0 अँड डिवाइड बाय टाइम इज हाऊ मच, 2π. टाइम पण दिलेत ना 2π, सो डेफिनेटली 2π डिवाइड बाय 2π होणार. सो अल्फा इज इक्वल टू व्हॉट, 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता तुम्हाला सगळे व्हॅल्यूज माहिती आहेत. ठीक आहे, आयची व्हॅल्यू माहिती आहे, अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे आणि ओमेगाची व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे, सो आय विल कॅल्क्युलेट दिस पॉवर ॲज आय इज हाऊ मच 2, अल्फा इज हाऊ मच 1 अँड ओमेगा इज व्हॉट 2π. ओमेगा इज व्हॉट 2π आलं ना. ठीक आहे, जर हे आपण मल्टिप्लाय केलं तर हे 4π होणार सरळ, म्हणजे 4π म्हणजेच काय 4 इंटू दॅट इज 3.14. ठीक आहे, सो पॉवर इज इक्वल टू व्हॉट 12.56 वॅट. तर हा तुमच्या टेक्स्टबुकमधला न्यूमरिकल आहे, तर थोडंसं लक्षात घ्या. ओके, कारण की टेक्स्टबुकमधून पण डायरेक्ट न्यूमरिकल काय होऊ शकतात, विचारू शकतात. ओके, नेक्स्ट इज तर आता हे एक इम्पॉर्टंट आहेच. ठीक आहे, म्हणजे जास्त काय असं डेरिव्हेशन वगैरे नाही आहे. तर सरळ काय म्हटलेत, समजा एखादा ऑब्जेक्ट असेल सरफेसवरती, मग ते सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट असेल किंवा सॉलिड स्पियर असेल, कोणतं पण असेल, जर हा समजा अशा प्रकारे रोल होत असेल, तर त्याच्याकडे 2 एनर्जीज आहेत. एक म्हणजे कायनेटिक एनर्जी, जे स्ट्रेट लाईनमध्ये जाणार आहे, आणि दुसरं हा ऑब्जेक्ट रोल होत आहे, म्हणजे त्यांच्याकडे कोणती एनर्जी असणार आहे, रोटेशनल एनर्जी. त्यामुळे विचारतात की एखादा ऑब्जेक्ट जर रोल करत असेल तर टोटल कायनेटिक एनर्जी किंवा टोटल एनर्जी काय असणार आहे. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, मग आपल्याला माहिती आहे की ट्रान्सलेशनल मीन्स व्हॉट, मोशन इन अ स्ट्रेट लाईन. मग मोशन इन अ स्ट्रेट लाईनमध्ये हाफ एम व्ही स्क्वेअर आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीमध्ये काय येणार आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आता ते इक्वेशन कुठून आलेलं आहे, सो ट्रान्सलेशनल म्हणजे मोशन इन अ स्ट्रेट लाईनमध्ये काय असतं, हाफ एम व्ही स्क्वेअर. मग रोटेशनलमध्ये हा नंबर तरी सेम राहणार. रोटेशनलमध्ये मासच्या ठिकाणी कोण येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर व्हेलॉसिटीच्या ठिकाणी काय होणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी होणार आहे ना. ठीक आहे, त्यामुळे हे इक्वेशन ऑलमोस्ट सेम. मग इथं काय केलं आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, पण आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया एम के स्क्वेअर असते. के इज नथिंग बट टू व्हॉट, रेडियस ऑफ गायरेशन. आणि आपल्याला माहिती आहे की व्ही इज इक्वल टू व्हॉट, आर ओमेगा असेल तर ओमेगा इज इक्वल टू व्हॉट, व्ही बाय आर असते. ठीक आहे, मग आपल्याला इथं
ओमेगा स्क्वेअर रिप्लेस करायचा आहे आणि आय रिप्लेस करायचा आहे. आय कॅन बी रिप्लेस विथ एम के स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर हे काय होणार आहे व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. मग या सिलेंडरचं रेडियस समजा आर असेल तर हे काय होणार आहे व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हां, इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इथं कॉमन गोष्टी कोणत्या आहेत बघा. ठीक आहे, सो इथं कॉमन गोष्टी काय आहेत, हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम आणि व्ही स्क्वेअर. ते बाहेर घेतलं, एनर्जी टोटल एनर्जी ऑफ द रोलिंग बॉडी इज इक्वल टू व्हॉट, हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, हां, बट दिस बॉडी इज रोलिंग ऑन द व्हॉट, हॉरिझॉन्टल सरफेस, हॉरिझॉन्टल सरफेस. सो रिमेंबर दिस इक्वेशन. ठीक आहे, हे 2016 मध्ये पण विचारलेत आणि विचारू शकतात. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर व्हॉट, द टोटल एनर्जी ऑफ द व्हॉट रोलिंग मोशन और रोलिंग बॉडी ऑन द व्हॉट हॉरिझॉन्टल सरफेस. सरळ सरळ काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जी ड्युरिंग द ट्रान्सलेशनल मोशन अँड कायनेटिक एनर्जी ड्युरिंग द व्हॉट रोटेशनल मोशन. आणि त्याच्यामध्ये आय इज इक्वल टू व्हॉट एम के स्क्वेअर प्लेस करायचं आहे आणि ओमेगा इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हे प्लेस करायचं आहे. ठीक आहे, हां, तर हे झालं हॉरिझॉन्टल सरफेस. आता सिमिलरली जर इथं बघितला तर लिनियर ॲक्सेलरेशन अँड स्पीड ऑफ अ बॉडी विच इज रोलिंग ऑन द व्हॉट इन्क्लाइन प्लेन. हां, तिथं बॉडी कशी होती, हॉरिझॉन्टल सरफेसला रोल होत होती. आता इथं बॉडी काय आहे, एक इन्क्लाइन प्लेन आहे आणि तो इथून येत आहे. ठीक आहे, अच्छा, इथून येत आहे म्हणजे इथून तो सोडणार आहे बॉडी. ठीक आहे, ज्याचं रेडियस मे बी आर असेल तर त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी जी असणार आहे ती 0 असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यामुळे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी पण काय असणार आहे, 0 असणार आहे ऑब्व्हियसली. हां, पण जसा हा रोल होणार, ठीक आहे, त्याचं ॲक्सेलरेशन ए असणार आहे आणि किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, एक्स डिस्टन्स कव्हर करणार आहे. आणि इथं येताना त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, व्ही होणार आहे. तर आपलं टार्गेट काय आहे, व्ही काढायचं आहे आणि ॲक्सेलरेशन काढायचं आहे. करेक्ट. हां, तर इथं जर मी ट्रायंगल कंप्लीट केला, ठीक आहे, तर हे झालं एक्स डिस्टन्स आणि हे झालं थीटा. मग इथं साइन थीटा इज इक्वल टू व्हॉट, आणि हे समजा जर हाईट असेल साइन थीटा इज इक्वल टू व्हॉट एच बाय एक्स येणार ना. ठीक आहे, त्यामुळे एचची व्हॅल्यू काय येणार आहे, एक्स साइन थीटा. म्हणजे हे हाईटची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे, एक्स साइन थीटा असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की द टोटल एनर्जी ऑफ द रोलिंग बॉडी इज नथिंग बट द व्हॉट, आता जस्ट इक्वेशन काढलं होतं, हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉट आर स्क्वेअर काढलं होतं. ठीक आहे, आता इथं काय यूज करायचं आपल्याला, इथं व्हेलॉसिटी 0 होती पण ते रोल होत आल्यानंतर इथं व्हेलॉसिटी काहीतरी आलेली आहे. मग हा ऑब्जेक्ट एका हाईटवरती होता, तिथं कायनेटिक एनर्जी 0 पण इथं पोटेन्शियल एनर्जी काहीतरी आहे. आणि इथं रोलिंग करून आल्यानंतर इथं कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम बट पोटेन्शियल एनर्जी 0. त्यामुळे लॉ ऑफ कन्झर्वेशन आपण करू शकतो, व्हॉट एव्हर द टोटल कायनेटिक एनर्जी टोटल पोटेन्शियल एनर्जी प्रेझेंट ॲट दिस पॉईंट इज एक्झॅक्टली इक्वल टू द व्हॉट द कायनेटिक एनर्जी ॲट दिस पॉईंट. ठीक आहे, त्यामुळे द पोटेन्शियल एनर्जी ॲट दॅट पॉईंट मस्ट बी इक्वल टू व्हॉट कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी म्हणण्यापेक्षा आपण काय करू शकतो, टोटल एनर्जी करू शकतो. ठीक आहे, हां, मग आता इथं पोटेन्शियल एनर्जी काय असते, एम जी एच असते अँड दिस इज नथिंग बट द व्हॉट हाफ एम व्ही स्क्वेअर इंटू 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉट आर स्क्वेअर. ठीक आहे, आता एम एम कॅन्सल आउट, त्यामुळे इथं व्ही स्क्वेअरचं जे इक्वेशन येणार आहे ते काय येणार आहे, जी एच डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉट आर स्क्वेअर. ठीक आहे, पण आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन पाहिजेत. हां, त्यामुळे व्ही घेतल्यानंतर हे पूर्ण टर्म काय होणार, अंडर रूटमध्ये जाणार, जी एच डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हॉट दिस वन स्पीड व्हेलॉसिटी आलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायला पाहिजे, व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर द व्हॉट ॲक्सेलरेशन. ठीक आहे, तर आपल्याला इक्वेशन यूज करू शकतो आपण, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट यू स्क्वेअर प्लस 2ax. ठीक आहे, हां, पण आपल्याला माहिती आहे की एच इज इक्वल टू व्हॉट एक्स साइन थिटा. तर एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, एच डिवायडेड बाय साइन थिटा, एच डिवायडेड बाय व्हॉट साइन थिटा. ठीक आहे, हां, तर हे आपल्याला इथं रिप्लेस करायचं आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी काय होती 0. आता व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी आपण हे प्लेस करू शकतो ना. ठीक आहे, ते काय जी एच बाय 1 प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर. म्हणजे इथं काय होणार आहे, जी एच डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, 0 प्लस 2a इंटू व्हॉट एक्सची व्हॅल्यू काय, एच डिवायडेड बाय साइन थिटा. ठीक आहे, आता 0चं काय मिनिंग नाही आहे. ओके, म्हणजे हे काय होणार इक्वेशन, जी एच डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट 2ah डिवायडेड बाय साइन थिटा. ओके, आता सिमिलर टर्म्स जस्ट कॅन्सल आउट. सो एच कॅन्सल आउट. ठीक आहे, अँड वी नीड दिस व्हॉट ॲक्सेलरेशन. ओके, त्यामुळे इथून ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काय होणार, ए इज इक्वल टू व्हॉट हे साइन थिटा मल्टिप्लाय होणार, जी साइन थिटा
correct, divided by gh. Okay, so 1 minute. So gh v square 2gh, correct. Okay, so you have to just make this as mgh and then v square 2ax. सॉरी, इथं हाफ पण आहे ना, हे इथं हाफ पण आहे, त्यामुळे हे काय होणार आहे 2gh आणि हे 2gh. ठीक आहे, सो मेक इट करेक्शन. इथं काय होणार आहे 2gh, इथं पण 2gh, म्हणजे हे 2 2 सरळ सरळ कॅन्सल होणार आहे. सो ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्हॉट, हे g साइन थिटा इकडे जाणार, g साइन थिटा. सो अँड दिस विल बी ॲज इट इज 1 प्लस k स्क्वेअर डिवायडेड बाय r स्क्वेअर. ठीक आहे, हो. सो दिस इज द व्हॉट ॲक्सिलरेशन इक्वेशन. ओके, सो जस्ट चेक दिस वन्स अगेन. Correct. Okay, so very important numerical. So you have to just find out what is the velocity at the end of this inclined plane and what will be the acceleration. What will be the what acceleration? Okay, so this is the what derivation. So just remember this. Next one. So this is all about this chapter. Okay, so we have started with the what uniform circular motion, and then different terms regarding the what uniform circular motion, and then we have seen different definitions of angular momentum, torque. Okay, and then equation, different equations, parallel axis theorem, perpendicular axis theorem is important, and definitely the law of conservation of linear momentum. Okay, तर आय होप की हा पूर्ण चॅप्टर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. समजलं नसेल थोडंसं अजून रिवाइंड करून तुम्ही बघू शकता, पण जितकं एक्झामला इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी मी सगळ्याच्या सगळ्या इथं एक्सप्लेन केलेल्या आहेत. ठीक आहे, तर प्रॉपरली याचं रिव्हिजन करा. डेफिनेटली याच्यामधले 7 मार्क्स म्हणजे डेफिनेटली तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, आणि न्यूमरिकल्स मी सांगितल्याप्रमाणे न्यूमरिकल्स काय करायचे, PYQचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करा आणि तुमच्या टेक्स्टबुकमधले असलेले ते न्यूमरिकल्स आहेत ते पण सॉल्व्ह करा. न्यूमरिकल्स आहेत तसे टेक्स्टबुकमधून पण यायलेत. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.